सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज आपल्या या कोलते तळेगाव तर काय पिंपळगावला दुसरा दिवस आहे सत्संगाचा। काल आपण संध्याकाळी एक सत्र घेतलं। त्या सत्रामध्ये आपण बऱ्याच विषयाला स्पर्श करून चिंतन केलं। आजही काकांनी अत्यंत सुंदरपणे तुम्हाला मार्गदर्शन केलं। उपदेश आपण का घेतला, कशासाठी घेतला, त्याचा उद्देश काय, हे चिंतन करत असताना परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली, कोणासाठी केली, आपल्याला बोध का दिला आणि बोधाशिवाय परमेश्वर आपल्याला समजणं अशक्य आहे हे बघितलं आपण। उपदेश घेणं इतकं सोपं नाही आणि उपदेश ज्याला भेटला त्यालाही सहजासहजी भेटला नाही, कारण जीवन हा मुक्तीचा दरवाजा आहे। जन्मालाच आपण त्याच्यासाठी आलेलो आहे, पण का आलो हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण पाट्या टाकायचे कामं करतोय आणि त्यामुळं अनंत जन्म अनंत सृष्टी आपल्या वाया गेलेल्या आहे। आणि ही जी गोष्ट आहे ही अनेक संतांनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला। अनेक संत जे आज समाजामध्ये त्या संतांचं आपण नाव घेतो, मग ते गाडगे बाबा असो, संत ज्ञानेश्वर असो, संत तुकाराम असो, असे अनेक संत होऊन गेले। दासबोध लिहिणारे रामदास स्वामी असो, त्यांनी हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की जीवनात आपण का आलो, कशासाठी आलो, जीवनमुक्ती म्हणजे काय, आपल्याला लागलेला रोग कोणता, आणि श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेऊन आपल्याला परमेश्वराचं हे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करून परमेश्वराची भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे सांगितलं। परंतु आपलं अज्ञान इतकं पराकोटीचं आहे की ज्यांनी सांगितलं त्यांनाच आपण देव म्हणून पूजायला लागलो। जसं आता आज मी तुम्हाला सांगतोय, तत्त्वज्ञान सांगतोय, देवाची ओळख करून देतोय, तुम्ही माझीच भक्ती करायला लागले, माझंच गुणगान लावायला लागले किंवा मलाच परमेश्वर समजायला लागले, हे तुमचं अज्ञान। संतांनी आपलं आयुष्य घालवलं देव सांगण्यासाठी, देव समजावण्यासाठी, देव कळवण्यासाठी, आणि त्यांनी काय सांगितलं ते आपल्या लक्षात न आल्यामुळं आपण इकडं तिकडं आत फिरतोय। अनेक लोक या समाजामध्ये राहत असताना भक्ती तर करतात, परंतु ही भक्ती करताना कोणाची करायची, कशी करायची हे लक्षात न आल्यामुळं अनेक अडचणी येतात। जीव हा मुळातच अनादि अविद्युक्त असल्यामुळं अज्ञान आहे आणि जीवाला स्वतःहून ज्ञान कधीच होत नाही। लहान मुलगा आहे, आपल्याला त्याच्याकडून जर आपण अपेक्षा केली की याला हे यायला पाहिजे, ते यायला पाहिजे, ते येऊ शकत नाही। त्याला हळूहळू अनुभवातून आईवडील शिकवतात, शाळेत जातात, तो शिकतो, शिकत मग पुढं जातो। आणि आपणच अज्ञान आहे असं नाही आहे। ज्या पूजनीय माईम भटांनी प्रथम लीळाचरित्र लिहिलं, मराठीतला आद्य ग्रंथ जो ज्यांनी लिहिला, दंडोताई बस, ते सुद्धा अज्ञान होते। ज्या अर्जुन देवाला निमित्त करून श्रीमद भगवद्गीता परमेश्वराने सर्व जगाला दिशा देण्यासाठी सांगितली, तत्त्वज्ञान स्वतःची ओळख करून दिली, तो अर्जुनसुद्धा अज्ञान होता। कारण कोणताही जीव मुळात अज्ञान असतो आणि अज्ञान असल्यानंतर परमेश्वर जोपर्यंत कृपा करत नाही, परमेश्वर जोपर्यंत ज्ञानाचा स्पर्श करत नाही, तोपर्यंत त्याला त्याची ओळख होत नाही, तोपर्यंत तो परमेश्वराला ओळखत नाही। पहिले आपल्याला आपली ओळख असली झाली पाहिजे, आपण कोण आहोत, कुठून आलो, कशासाठी आलो। आपल्याला आपली ओळख झाली का मग आपल्याला दुसऱ्याची ओळख करता येते। आपणच आपल्याला ओळखलेलं नसतं, आपण दुसऱ्याची कशी ओळख करणार। म्हणून अर्जुन देवाला स्वतःची ओळख करून दिली पहिले, तू कोण आहे, काय आहे, कशासाठी आलाय, आणि नंतर मग परमेश्वराने स्वतःची ओळख करून त्याला बोध दिला आणि या बोधाच्या माध्यमातून त्याला अनन्य भक्तीला लावलं। त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये परमेश्वर प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात। द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांनी परमेश्वर अवतार घेतला आणि त्याच परमेश्वराने सांगितलं का ज्या ज्यावेळेस धर्माला ग्लानी होते त्यावेळेस मी अवतार घेतो, धर्म आणि अधर्म यातला फरक सांगतो, स्वतःची ओळख करून देतो, जीवाचा अधिकार, योग्यता, पात्रता बघून त्याला ती योग्यता निर्माण करत असतो। 12व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतला, त्यावेळेस 365 दिवसाचे व्रत वैकल्य लिहिले गेले होते। लोक अधर्माला धर्म समजायला लागले होते, त्यावेळेस परमेश्वराने अवतार घेऊन वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान पुन्हा आपल्याला सांगितलं। पूजनीय माईम भट 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र सर्व कोळून पिलेले होते, परंतु त्यांचं अज्ञानसुद्धा पराकोटीच होतं, आपल्या इतकंच होतं। ते सुद्धा भ्रमात होते।
की मला एवढं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून जी मी नित्य आणि निमित्तविधी करतोय त्यातूनच मला परमेश्वर भेटणार. परंतु त्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी त्यांच्या योग्यतेनुसार परमेश्वराची स्वतः त्यांना भेट झाली आणि मग जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही या तत्वानुसार परमेश्वराने स्वतः त्यांना जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक सांगितला. स्वामी श्री चक्रधरांनी त्यांचं गुणगान सकळे सामग्रीवंत अर्जुन तसाच सकळे सामग्रीवंत पूजनीय माईंभट होते. परंतु एक वाचून म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र वाचून परमेश्वराच्या ज्ञाना वाचून. आणि म्हणून परमेश्वराने ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमच्याकडे तर एवढं ज्ञान आहे आणि हे ज्ञानातून मग जीवाची मुक्ती होईल, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडाल, असं काही तुमच्याकडे आहे की नाही? तुम्हाला तर खूप ज्ञान आहे, 18 पुराणे, वेद आहे, भास्करशास्त्र आहे, सारंच तुम्ही कुळून पिलेले, परंतु मुक्ती होणार आहे की नाही त्यातून? म्हणे का नाही होणार? मग कशाने होणार सांगा म्हणे. म्हणे कर्म करायचे, कर्माने ज्ञान होईल, ज्ञानाने वैराग्य प्राप्त होईल, जीव मुक्तीला जाईल. स्वामी श्री चक्रधरांनी त्यावेळेस तो सिद्धांत खोडला. म्हणले कर्म तर 2 प्रकारचे. कोणती, किती प्रकारचे? म्हणे 2. नित्यकर्म, निमित्तिक कर्म. नित्यकर्म नित्यकर्माला जातात म्हटले. जसं आपण आंघोळ केली, अंग स्वच्छ झालं, भूक लागली, जेवण केलं, पोट भरलं, म्हणजे कर्म केलं आणि फळ पण भेटलं. नित्यकर्म नित्यकर्माला गेले. निमित्तिक कर्म पुण्यरूपाने आपण करतो ना, काहीतरी क्रिया करतो, ते पुण्यरूपाने केलेल्या क्रिया संकटकाळी उपयोगी पडतात, अडचणीच्या काळी आपल्याला उपयोगी पडतात. आपण म्हणतो ना की अरे तुझं पुण्य चांगलं, तू वाचला. तसं ह्या संकट काळामध्ये त्या पुण्यरूपाच्या ज्या क्रिया आहे त्या फळाला येतात. मग नित्यकर्म नित्यकर्माला गेलं, निमित्तिक कर्म फळाला गेलं, कर्मच नाही राहिलं, कधी ज्ञान होईल आणि कधी वैराग्य प्राप्त होईल, कधी मुक्तीला जाईल? मग त्यांच्या लक्षात आलं का अरे आजपर्यंत तर आपण भ्रमत होतो, आपण तर असं समजत होतो, पण ते तर हे तर सांगता नाही. मग कशाने परमेश्वराची प्राप्ती होईल, कशाने जीवन मुक्ती होईल? आणि मग परमेश्वराने तिथं अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगितला, एके परमेश्वरेने. एका परमेश्वराशिवाय तुमच्या जीवन मुक्ती तुम्हाला भेटणार नाही, भेटू शकत नाही. आणि मग तो परमेश्वर कोण, कसा? याच्यासाठी परमेश्वराने सांगितले, हा परमेश्वर निरव निराकार. निरव निराकार झालेला परमेश्वर सावे साकार होतो. सावे साकार झालेला परमेश्वर बोधाद्वारे आपल्याला कळतो, म्हणजे आपल्या हृदयात अवतरतो. आणि त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान जर आपण पाळलं तरच परमेश्वराची प्राप्ती आपली होईल, जीवनमुक्ती आपल्याला मिळेल. मोठे मोठे अर्जुन देव असेल, पूजनीय माईंभट असेल, हे अज्ञानात होते, हे भ्रमात होते, पण परमेश्वराची कृपा म्हणून त्या परमेश्वराने त्यांना बोध दिला. तीच कृपा आपल्याला सुद्धा झालेली, तीच कृपा आपल्यावरती परमेश्वराने केलेली आहे. का तर आपल्याला सुद्धा आता जीवदेवता आणि प्रपंच परमेश्वर कळाला आहे. पण तरीही आपण इतके अज्ञानात आहोत की आपल्याला नेमकं परमेश्वराने सांगून सुद्धा आपण भरकटतोय. ज्याप्रमाणे गाय खुट्याला बांधलेली असते बघा, ती गाय खुट्याला बांधते, ती सुटण्यासाठी काय करते, ती त्या खुट्याभोवती फिरत असते. आता खुट्याभोवती फिरत असताना ती सुटेल का? ती सुटणार नाही, तिचे अधिक पाश आवळला जातो आणि मरणाची शक्यता असते. तसं आपण सुद्धा परमेश्वर प्राप्ती व्हावी, जीवनमुक्तीतून आपण मुक्त व्हावं, या जीवनमृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं, याच्यासाठी कर्म करतोय. हे कर्म कर, हे कर्म कर, ही भक्ती कर, ही धार्मिकता कर, ह्या देवतेकडे जा, त्या देवतेकडे जा, इकडं नवस कर, तिकडं नवस कर, फिरतोय सारखं त्या खुट्याभोवती फिरल्यासारखं. परंतु हे करत असताना कर्माचा जो पाश आहे, कर्मानुबंधिनी मनुष्य लोक, कर्माचा पाश, कर्माचं बंधन अधिक आपल्या जीवनामध्ये पडत असतं आणि अधिक आपण दुःखामध्ये जाण्याची शक्यता असते. यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि हे बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, अचूक ज्ञानाची गरज आहे. ती अचूकता आपल्याला ओळखावी लागेल आणि ती आपल्याला अचूकता जर ओळखली तरच आपल्या लक्षात येईल. परंतु आपलं काय झालेलं आहे, आलंय पाठीमागून ढकलायचं आहे पुढं आपल्याला. आपण वेगळा विचार करायची तयारीच नाही आपली. विचार करून काहीतरी वेगळं असू शकतं याचा प्रयत्नच आपण करत नाही. ते सुद्धा परमेश्वराने सुंदरपैकी आपल्याला रुमण्याच्या दृष्टातून सांगितलं. आता आपण सारे शेतकरी आहोत, त्याच्यामुळे रुमणं काय कशाला म्हणतात हे माहिती आहे. शेतकरी कुटुंबामध्ये कसं असतं, गाय असते, दूध दुभत असतात, दररोज दूध काढून मुलांना पाजल्या जातात. असा एक शेतकरी असतो का तो दररोज गाईचं दूध काढायचं आणि मुलाला पाजायचं. आता मुलं कसे चिकित्सक असतात, उत्सुक असतात, काय नेमकं प्रश्न विचारतात कितीतरी. एकदा त्यांनी वडिलांना विचारलं, दादा हे दूध कसं आहे म्हटले. आता दूध तर दररोज काढतंय, दररोज पाजतंय, पण दूध कसं आहे आता सांगायचं कसं शब्दामध्ये. त्यांनी एकच डोकं लावलं, दूध सफेद असतं. आता शेतामध्ये कसे असते, बगळे असतात म्हणले, बगळा सफेद असतो म्हणले, मुला बाळा हे दूध आहे ना बगळ्यासारखं असतं म्हटले. आता त्याला वाटलं हा गप्प बसेल, पण आता मुलं कुठं गप्प बसतात का, पुढचा प्रश्न विचारत राहतात. ते म्हटले मग बगळा कसा दादा.
आता बगळा कसं काय सांगायचं परत, म्हणे बगळा रुमण्यासारखा असतो म्हटले. आता कारण शेतकरी त्याचे अवजार त्याच्या डोक्यात तेच, म्हणले रुमणं कसं, म्हणले रुमणं असं असतं म्हटले. असा हात करून दाखवला, त्यांनी बघितलं की रुमणं असं असतं म्हटले. रुमणं बगळ्यासारखं असतं, बगळा दुधासारखं असतं, दूध बगळ्यासारखं असतं, बगळा रुमण्यासारखा असतो. अशा पद्धतीने त्याच्या डोक्यामध्ये ती व्याख्या फिट्ट झाली. तो एकदा असंच खेळत खेळत जातो. आता आपले अवजार शेतीचे कुठं पडलेले राहतात, गोठ्याच्या आजूबाजूला कोपऱ्यात कुठंतरी पडलेले राहतात. तो मुलगा जातो फिरत 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 गेल्यानंतर रांगत गेल्यानंतर त्याच्या हाताला लागतं ते रुमणं. आता ते रुमणं लागल्यानंतर त्याच्या डोक्यात काय, रुमणं म्हणजे दूध आहे, आणि मग ते रुमणं दूध म्हणून प्यायला लागतं. आता रुमण्यातून दूध निघेल काय, आणि जर प्यायला लागलं तर काय होईल, साऱ्या हिरड्या रक्ताळतील, दातातून रक्त येईल. परंतु तो म्हणतो हेच दूध आहे. एक डोळस मनुष्य येतो बाजूला, अरे तू काय करतोय म्हणे, तुझ्या साऱ्या हिरड्या रक्ताळल्या. नाही म्हणे हे मी दूध आहे, दूध पितोय म्हणे. अरे हे का दूध आहे का, हे रूम नाही म्हणे. अहो म्हणे माझ्या बापाने सांगितलं, ते काय खोटं आहे का, तुम्ही काय सांगताय. आपली परिस्थिती अशीच झालेली, परंपरेने आलेलं आहे ना आपल्याकडं. नाही मग एवढे लोक वेडे आहे काय, हे काय शहाणे आहे काय, हे अति शहाणे आहे काय, ते करताय ना, मग ते काय खोटं असेल काय. परंतु आपल्याला परमेश्वराने दिलेलं डोकं याचा मात्र आपण वापर करत नाही. खरं काय, किती खरं किती खोटं हे आपल्या लक्षात येत. पुन्हा जीवनमुक्तीचा जो मार्ग आहे प्रत्येक संतांनी सांगितला आहे. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा 16व्या अध्यायामध्ये एक सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. पूर्वी गाव असायचं बघा, त्या गावामध्ये काय एकच वेस असायची आणि पूर्ण गावाला तटबंदी असायची संरक्षणासाठी. आता काही दिसत नाही बऱ्याच गावांमध्ये, पण तरी काही ऐतिहासिक गाव आहे तिथं वेस दिसतात तुम्हाला पाहिलेले, काही तटबंदी जड पडलेली दिसते. तर त्या गावामध्ये एक आंधळा मनुष्य असतो आणि त्या आंधळा मनुष्याला गावाच्या बाहेर जायचं असतं. आता आंधळाला बाहेर गावाच्या जायचं तर त्याला दुसऱ्याला विचारल्याशिवाय पर्याय नाही. तो एका डोळस माणसाला विचारतो की मला गावाच्या बाहेर जायचं, मला नेऊन घाला. आता तो डोळस मनुष्य म्हणतो तुला नेऊन घाल नाही इतपत माझ्याकडे काही वेळ नाही, पण तुला मी मार्गदर्शन करेल, आयडिया देईल कसं जायचं आहे, तुला मी सांगतो म्हणे. सांग कसं जायचं. म्हणली ही तटबंदी आहे ना, याला पकडत जा म्हटले. कारण तटबंदी व्यतिरिक्त काही दरवाजा असू शकत नाही. जसं आता हे मंदिर आहे बघा, या मंदिराला एकच दरवाजा आहे आणि पूर्ण भिंत बांधलेली. आता दरवाज्यात जायचं तर पूर्ण भिंतीला पकडत एखादा आंधळा मनुष्य गेला तर दरवाज्यात जाऊ शकतो की नाही. तसं त्याला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी बी ते पकडत चालला. कारण आधार कशाचा आहे, या तटबंदीचा आहे दरवाजाला. दरवाजा ह्या तटबंदीच्या आधाराने उभा आहे आणि मग तो पकडत गेल्यानंतर दरवाजा येतो. आता दरवाजा आला का त्याला येते खाज. आपल्याला खाज आलेली अज्ञानाची, कोणाचं ऐकायचं नाही, परंपरेने आलेलं आहे त्याच पद्धतीनं पुढं डामटालायचं, स्वतःला शहाणं समजायचं आहे की नाही, किंवा मान पान पैसा अडका याचा आपल्याला एक गर्व झालेला असतो अज्ञानाच्या माध्यमातून. याला म्हणतात खाज. त्याला खाज आली. आता खाजवण्यासाठी हात सुटल्यानंतर तो विचारच करत नाही का हात सुटतील पण पाय तर चालत राहतील, दरवाजा सुटू शकतो याचा काही विचार करत नाही तो. आणि तसंच होतं, तो हात खाजवण्यासाठी सुटतं, पाय चालत राहतात, दरवाजा निघून जातो. आता त्या दरवाजात त्याला यायला परत कसं यावं लागेल, परत पूर्ण तटबंदी फिरून यावं लागेल की नाही. तसं ही तटबंदी म्हणजे 84 लाख योनी. कुत्रा मांजर डुक्कर म्हैस बैल हे जे जेवढे बी प्राणी तुम्ही पाहिले, जन्ममृत्यू करत आपण या मानव दरवाजात आलेलो आहे. आता या मानव दरवाजात येऊन सुद्धा जर आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिली, डोकं दिलंय, त्याचा जर वापर नाही केला तर आपण त्या दरवाजातून बाहेर कसं पडणार. मानापानामध्ये, अज्ञानामध्ये, तुझ्या माझ्यामध्ये यांचं खरं यांचं खोटं, असंच खरं आहे तसंच खरं आहे आतापर्यंत आलेलं आहे. आपल्याला परमेश्वराने दिलेलं डोकं त्याचा आपल्याला वापर करता येत नाही. एक तर दुसऱ्या कोणावरती आपल्याला विश्वासही नाही. तुम्हाला दोनच गोष्टी कराव्या लागेल. एक तर विश्वास ठेवावा लागेल का जो व्यक्ती कोणत्याही अपेक्षा न करता, स्वार्थ न ठेवता आपल्याला काहीतरी सांगतोय, मार्ग दाखवतोय, एक तर त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल, श्रद्धा ठेवावा लागेल. अन्यथा स्वतः अभ्यास करावा लागेल. आता अभ्यास करायचा म्हणजे एवढा सोपा आहे का. 18 पुराण आहे, वेद आहे, उपनिषद आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, लीळाचरित्र आहे, दृष्टांतपाठ आहे, भगवद्गीता आहे. करा अभ्यास. कुराण आहे, बायबल आहे, जैनांचं साहित्य, बौद्धांचं साहित्य, कमी आहे का साहित्य. या अभ्यास करता सारं आयुष्य जाईल तरी रस्ता सापडणार नाही. कारण जसा तुम्ही अभ्यास कराल तसं तुमच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल. अरे हे खरं का हे खोटं, हे खरं का हे खोटं. त्याच्यासाठी आपल्याला लागती आस, सत्याची ओढ, खरं काय याची चिकित्सा, आणि यातून मग आपल्याला पुढे जायचं असतं. तो मनुष्य दरवाजा आपला जर गेला
तर त्या दरवाजात परत येण्यासाठी परत 84 लाख योनी फिरून यावं लागेल आपल्याला. एवढं सोपं नाही. आणि 3 लाख योनी आपल्याला माहिती आहे समोर. आपल्याला आता थोडी थंडी वाजली का लगेच आपण ब्लँकेट घेतो, पाऊस पडला का आपण छत्री घेतो, नाही तर घरात बसतो, गरम लागलं तर फॅन लावतो, AC लावतो, कूलर लावतो, भूक लागली तर जेवण करतो, साऱ्या सुखसोयी आपल्याकडं. तरी आपल्याला दुःख आहे. त्या प्राण्यांना किती दुःख असेल याचा विचार केलाय का आपण? पाणी असेल, थंडी असेल, पाऊस असेल, ऊन असेल, आपण त्यांच्या संरक्षणासाठी काही विचार करतो का? ते आपल्याला, आपण स्वार्थी म्हणून आपल्याला त्यांच्यापासून दूध भेटतंय, काही कामाला उपयोगी पडतंय म्हणून आपण त्यांना चारा टाकतो किंवा बांधतो, अन्यथा आपण पाहतसुद्धा नाही. त्यांना किती दुःख असेल. त्या दुःखाची जाणीव करून घेणं म्हणजे ज्ञानात येणं, आपल्या जीवनाची ओळख करून घेणं. ती जर ओळख नसेल तर आपण सत्याची ओढ आपल्याला लागतच नाही, सत्य काय जाणून घेण्याची इच्छाच होत नाही. आणि म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाशिवाय तर पर्याय नाही आपला. आता काल आपण बघितलं, उपदेश घेणं म्हणजे काय? परमेश्वराची भक्ती करणं. परमेश्वर, मग हाच कास काय परमेश्वर? तुम्ही कसं काय म्हणता हाच परमेश्वर आहे? श्रीकृष्ण महाराजच परमेश्वर आहे. याचे मी उदाहरणं काल तुम्हाला दिली. श्रीकृष्ण महाराजांनी स्वतः अवतार घेऊन तत्त्वज्ञान तर सांगितलं, विश्वरूप दाखवलं आणि वचन पण दिलं. तुम्ही अनन्य भावे जर मला शरणाला तर मी निसंशय तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढल असा सांगणारा एकमेव श्रीकृष्ण महाराज तुम्हाला दिसतील. कलियुगामध्ये सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी अवतार घेतलेला ते श्रीकृष्ण महाराज आहे. ते आपण आता पुढे एक विषय घेणारच आहे शेवटच्या दिवशी, आपल्या समाप्तीच्या दिवशी, का स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज कसे, श्रीकृष्ण महाराज हे स्वामी श्री चक्रधर कसे. भक्तीचे अनेक प्रकार आहे. जीव भक्ती आहे, देवता भक्ती आहे, बुद्ध भक्ती आहे आणि परमेश्वर भक्ती आहे. सर्वश्रेष्ठ भक्ती ही परमेश्वर भक्ती आहे. श्रेष्ठ भक्ती परमेश्वर भक्ती आपल्याला प्राप्त करावं लागेल. आणि प्राप्त करायची असेल तर आपल्याला सुद्धा तेवढा श्रेष्ठ विचार करावा लागेल. सर्वसामान्य माणूस काय विचार करतो? आपल्या कुटुंबाचा विचार करतो, आपल्या सुखाचा विचार करतो. त्याच्या पुढे थोडासा विचार करणारा काय विचार करतो? समाजाचा विचार करतो. आणि त्याच्या पुढे विचार करणारा काल आपण बघितलं, ते विचारधारा तुमची कशी बदललेली त्याच्यानुसार तुमचं ध्येय, तुमचा उद्देश, तुमचं टार्गेट, तुमची प्राप्ती बदललेली असते. आणि म्हणून परमेश्वर भक्ती करत असताना आपल्याला याचा विचार तर करावाच लागेल. परंतु हे करत असताना उपदेश घेणं म्हणजे काय, परमेश्वराची प्राप्ती करणं म्हणजे काय, बोध म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, भक्तीचे अनेक प्रकार आहे. मग ह्याच भक्तीतून तुम्हाला पुढे जाता येईल, जावं लागेल. हे तुम्हाला प्रमाणबद्ध समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. एक तर स्वतः अभ्यास करावा लागेल, नाही तर निष्ठा ठेवून विश्वास ठेवावा लागेल. आणि हा विश्वास ठेवणं एवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी थोडी चिकित्सा, थोडेसे प्रश्न आणि त्या प्रश्नातून उत्तर शोधून आपल्या जीवन मुक्तीचा जो दरवाजा आहे तो आपल्याला कसा प्राप्त करायचा याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि हे विचार करत असताना चर्चा करावं लागेल. जसं आता रस्त्याने चाललो आहे, आपल्याला कुठंतरी गावात जायचं आणि ह्या गावात जात असताना आपल्याला रस्ता माहीत नाही, ॲड्रेस माहीत नाही. आपण काय करतो? जिकडं रस्ता आहे तिकडं सुटतो का? नाही. जातो का? नाही. आपण म्हणतो विचारून घ्या, चुकलं. मग विचारावं लागेल कोणाला तरी, मार्गदर्शन घ्यावं लागेल. काही प्रश्न असतील ते सोडून घ्यावा लागतील, तेव्हा त्या रस्त्यापर्यंत, त्या रस्त्याने योग्य ठिकाणी आपण पोचू. अन्यथा मग आपल्याला वेळ जी आहे, आपल्याला परमेश्वराने दिलेली जी संधी आहे ती आपल्या हातातून जाण्याला वेळ लागणार नाही. आणि जर ती वेळ निघून गेली तर हे जीवन येण्यासाठी, परत मानवजन्म येण्यासाठी लगेच तुम्हाला मानवजन्म भेटणं एवढं सोपं नाही. कारण आपण केलेले कर्म, त्या कर्मातून आपल्याला मिळालेला भोग, तो भोगल्याशिवाय तो भोग संपत नाही. जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत पुढची चाल भेटत नाही. म्हणून मानवजन्मात आपण आलेलो आहे. आपण कधीतरी म्हणतो मानवजन्म एकदाच आलेला आहे. काही पॉझिटिव्ह विचार, होकारात्मक विचार करणारे माणसं, काय तुमच्यासारखे संस्कारी धार्मिक माणसं काय विचार करता? अरे मानवजन्म एकदाच आलेला आहे, देवधर्म करा, चांगलं करा, चांगलं कर्म करा. पण एखादा विचार, निगेटिव्ह विचार, मानवजन्म एकदाच आलेला आहे, मौज मजा करा, चंगळ खा प्या मजा करा. म्हणजे कोण कसा विचार करतंय? संस्कारी लोक कसा विचार करतात, असंस्कारी लोक कसा विचार करतात. आता आपलं गाव एवढं मोठं आहे, या गावात अशा विचाराचे भरपूर लोक असतील. खा प्या मजा करा, जीवनात एकदाच आलेलो आहे, काय परत पुढं भेटल, काय नाही भेटणार आहे. परंतु तुमच्यासारखा काय विचार करतो की अरे एकदाच आलेलो आहे, काहीतरी चांगलं करा, सत्कर्म करा, जेणेकरून आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघता येईल, परमेश्वराची प्राप्ती होईल, परमेश्वराचं आनंद भेटेल, परमेश्वराची मुक्ती भेटेल. अन्यथा परत पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू जन्ममृत्यू, दुःखच दुःख आहे. आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. भौतिक जगामध्ये ज्ञानाशिवाय आपल्याला काहीच भेटत नाही.
तर परमेश्वराची भक्ती, अध्यात्म, जीवनमुक्ती ही अज्ञानातून कशी भेटेल? आणि मग ते ज्ञान तरी कोणतं आहे? ते ज्ञान आहे जीव आणि देवता, प्रपंच आणि परमेश्वराचं जसं आहे तसं ओळखून. ज्ञानाची व्याख्या खूप मोठी केलेली परमेश्वराने, जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान. आता उपदेश घेतला, परमेश्वर समजला, परमेश्वराची भक्ती करायला लागलो, मग लगेच भेटला का परमेश्वर? लगेच भेटेल का परमेश्वर? इतकं सोपं आहे का ते? शाळेत गेला म्हणजे लगेच मुलगा कलेक्टर झाला का, IPS झाला का, IAS झाला, त्याला नोकरी भेटली असं होतं का कधी? त्यालासुद्धा ग्रॅज्युएट व्हायला 15 वर्ष द्यावं लागतात. त्या 15 वर्षामध्ये त्यांनी दररोज कॉलेजला जायचं आहे, शाळेत जायचं आहे, ट्युशन जायचं आहे, अभ्यास करायचा आहे, पेपरच्या वेळेस पेपर द्यायचे, ते पास व्हायचे. पास झाल्यानंतर मग त्याला 15 वर्षानंतर डिग्री भेटते आणि डिग्री मिळाल्यानंतर त्याला नोकरी भेटेल याची काही गॅरंटी नाही. आजकाल नोकरी किती अडचणीची आहे. नोकरी करायची, परत वशिला लावा, परत पैसे द्या, अनेक अडचणी. आता इथं परमेश्वर प्राप्ती करायची आहे, लगेच समजलं, तुम्ही सांगताय बाबा गीता हे चरित्र, लीळा चरित्र हे येते, लगेच आम्ही घेतो उपदेशन, लगेच भेटला देव, असं होतं का? परमेश्वराने आपल्याला जो बोध दिलेला तो फक्त आणि फक्त आपला प्रवेश आहे. त्या प्रवेशात, त्या शाळेत आपण गेलेलो आहे. आता तिथून पुढं करायची जबाबदारी आपली वाढली, तिथून पुढं आपल्याला करावं लागेल. मग काय करायचं? तो आचार करायचा. तो आचार कोणता करायचा, कसा करायचा हे आपण लक्षात घेत नाही. आपल्याला वाटतं की फक्त धार्मिकता म्हणजे काय, मंदिरात यायचं, पूजा करायची, कधीतरी स्थानावर जायचं, कधीतरी अन्नदान करायचा, साधू संत आले त्यांच्या पाया पडायचं किंवा त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा, झाली धार्मिकता. धार्मिकता एवढी छोटी असू शकते का? धार्मिकता आपल्या जीवनाची सुंदर जीवन करण्याची एक रीत आहे, एक कला आहे, एक संस्कार आहे. आपल्या जीवनाबरोबर सतत बरोबर असणारी ती गोष्ट आहे. त्याच्यामुळं मंदिरात आल्यानंतर धार्मिकता करायची असं नसतं. तुम्ही समाजात कसे राहतात, कोणाविषयी कसा विचार करतात, कोणाकडे कशा पद्धतीनं बघतात, कोणाला कसं मार्गदर्शन करतात, ती म्हणजे धार्मिकता आहे. चांगलं बोलणं ही एक सुद्धा धार्मिकताच आहे, पण त्याचा आपण विचारच करत नाही. कारण का, तर आपल्याला धार्मिकता म्हणजे काय, फक्त देवपूजा, कर्मकांड, विधी या साऱ्या गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या राहतात. मंदिरात जायचं, त्या मंदिरात डोकं टेकवायचं, डोकं टेकवल्यानंतर जी धार्मिकता करायला लावलेली किंवा करत आलेलो आहे ते करायचं, आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी दुसरं काही नसतं, हे आपण लक्षातच घेत नाही. परमेश्वर प्राप्ती तशी जर बघितली तर खूप सोपी आहे, खूप सोपी. फक्त ती समजून घेतली पाहिजे. कोणती गोष्ट जर समजून घेतली ना, तर ती प्राप्त करायला आपल्याला खूप अवघड किंवा खूप टेन्शनचं, खूप अडचणीची गोष्ट होत नाही. 5 गोष्टी जरी केल्या आपण आपल्या जीवनामध्ये, तर ती धार्मिकता आणि त्या धार्मिकतेनंच परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार. त्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि ते प्रत्येकाने करायचं आहे, आम्हीच नाही करायचं आहे. आपल्या डोक्यात काय आहे, आचार, त्याग, साधू संतांनी. आपण काय करायचं मग? आपण ते म्हणतात ना, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर, असे काही म्हण आहे कर्मराटीमध्ये. दुसऱ्याकडून अपेक्षा करायची आणि त्याचं केलं का त्यातून आपल्याला भेटल, असं कधीच होत नसतं. भूक लागली तर जेवण आपल्यालाच करावं लागेल. आपण जेवण केलं तरच आपलं पोट भरणार आहे. नाही तर असं कधी होत नाही की माझ्या ऐवजी तू जेवून घ्या आज, होतं का कधी असं? ते प्रत्येक गोष्ट आपल्याला करावं लागेल. आणि तो आचार नामधारक असो, वासनिक असो, बिगर उपदेशी असो, उपदेशी असो, साधू संत असो, हे सर्वांना आहे. कोण किती अभ्यास करतं त्याच्यानुसार त्याला मार्क पडतात, त्याच्यानुसार त्याचं पासिंग ठरतं, त्याच्यानुसार त्याची नोकरी ठरते, त्याचं सुख त्याला भौतिक जगामध्ये मिळतात. तसंच अध्यात्माचं खूप काही गोष्टी करायची गरज नाही, परंतु जर ह्या 5 गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला, आलोचना म्हणजे द्वेष न करणे. आपण दुसऱ्याचा खूप द्वेष करतो, हा असा, तो तसा, तो तसा. एकदा का गावात सारे पारावर बसले की गप्पा ह्याच राहतात. याचं माहीत झालं का, त्याचं माहीत झालं का, दुसऱ्याविषयी म्हणजे अन्यवार्ता न करणे. आपण अन्यवार्ता किती करतो, राजकारणावर अन्यवार्ता करतो, समाजकारणावर अन्यवार्ता करतो. ज्याची आपल्याला अक्कल नाही, ज्यांनी कधी ज्याचा आपण अभ्यास केलेला नाही, ज्याचा कधी आपण विचारही केलेला नाही आहे, वाचन केलेलं नाही, त्याच्यावरती सुद्धा आपण कितीतरी डोकं लावित असतो. या अन्यवार्ता करणं म्हणजे आपण अप्रत्यक्षरित्या हिंसा करणं. आणि हिंसा पाप, पापातो नरक. हिंसा हेच पापाला कारण आहे. मग कोणाविषयी बोलणं, त्याच्या कानावर गेलं, त्याला वाईट वाटलं, त्याला दुःख झालं, त्याची एक प्रकारे हिंसाच केली. म्हणून परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितले ते अत्यंत सोपं आहे आणि ते आपल्याशी दररोज निगडीत आहे.
उठता बसता बोलता वागता खाता पिता प्रवास करता आपण धार्मिकता करू शकतो. तुमच्या डोक्यात काय आहे की मंदिरात जायचं, आश्रमात जायचं, कुठंतरी स्थानावर जायचं, ती धार्मिकता. परंतु धर्म कशासाठी? मुक्तीसाठी आहे. आणि मुक्ती कशा पाहिजे? आत्मकल्याण करणं म्हणजेच मुक्ती. आणि आत्मकल्याणाशी निगडीत असल्यामुळे आत्मशुद्धीशी निगडीत आहे. आणि आत्मशुद्धी म्हणजे काय? विचार तुम्ही कसा करतात, कशा पद्धतीनं करतात, त्या पद्धतीनं तुम्ही जर वागले राहिले तर तुम्ही खूप काही मंदिरात नाही आले, विडे नाही ठेवले, डोकं नाही ठेवले, सेवना नाही केली, स्मरण थोडं कमी केलं तरी चालेल. तुम्ही खूप स्मरण करताय, दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात येताय, डोकं टेकवताय, इथं बसताय, परंतु दुसऱ्याविषयी जर चांगला विचार करत नसेल तर त्या मंदिरात येण्याला काही अर्थ नाही. आम्ही कपडे घातले पण चांगलं वागत नसेल, चांगलं बोलत नसेल, नैतिकता सांभाळत नसेल तर आमच्या कपड्या घालण्याला काही अर्थ नाही. जसं तुमचं आहे तसंच आमचं आहे. नैतिकता हा धर्माचा पाया आहे, हे लक्षात घ्यायचं. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नैतिकता म्हणजे सत्यता जर पाळत असेल तर धार्मिकता खूप करण्याची आवश्यकता नाही. ती सत्यता पाळणं हीच एक धार्मिकता आहे. खोटं न बोलणं हीच एक धार्मिकता आहे. त्याच्यामुळं आपण करायला काय चाललोय हे आपल्या लक्षात न आल्यामुळं जे करायला पाहिजे ते करत नाही, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आणि जे नाही करायला पाहिजे ते करतो. त्याच्यामुळं जे करतोय त्यातून काहीच फायदा होत नाही, रिझल्ट भेटत नाही. स्वामी श्री चक्र सांगता म्हणजे गमती गमतीने सुद्धा खोटं बोलू नका. महात्म्यांनी प्रिय वक्ता व्हावे म्हणजे गोड बोलावं. महात्म्यांनी सत्य द्यावं म्हणजे सत्यतेने वागावं. स्पष्ट आणि पारदर्शकपणे तत्वज्ञान परमेश्वराने सांगत असताना परमार्ग तुमचं जीवन आहे. म्हणजे काय की तुम्ही चालता उठता बसता बोलता तुम्ही धार्मिकता करू शकता. तोच धर्म आहे. त्या धर्मातूनच तुम्हाला शुद्धीकरण आत्म्याचं करू शकता आणि त्या शुद्धीकरणातूनच परमेश्वरापर्यंत प्राप्त होऊ शकतो. आता परमेश्वराला प्राप्त करायचं आहे तर परमेश्वरासारखं व्हावं लागेल ना. पहिलीतला मुलगा आहे त्याची दोस्ती पहिलीतल्या मुलासारखीच राहील, पहिलीतल्या मुलाबरोबरच होईल का 10वीच्या मुलाबरोबर राहील. एखादा कलेक्टर आहे त्याची मित्रही कोण असेल? IAS ऑफिसर कलेक्टरच असतील ना. आमदार आहे, आमदाराचे राजकारणाशी लोक आहे तेच मित्र असतील. सोयरीक जोडायची तरी आपण म्हणतो सारखं पाहिजे. आमदार काय आमदाराच्या बरोबर खासदाराबरोबर सोयरीक करायचा प्रयत्न करत. जर ही समानता आपण भौतिक जगामध्ये दररोज जर पाळत आहे आणि ही पाळताना आपण तो विचार पण करतो तर आता आपण निघालोय परमेश्वर प्राप्तीला. आणि परमेश्वर प्राप्तीला जात असताना इथं एकामेकाशी माणसाशी आपण नीट वागत नाही, माणसाशी आपण नीट बोलत नाही, चांगला विचार करत नाही माणसाची, त्या देवापर्यंत आपण कधी पोचणार आणि कसं पोचणार? म्हणून आलोचना न करणं म्हणजे द्वेष न करणं, कोणाविषयी वाईट चिंतन वाईट बोलणं जर आपण नाही केलं तर तीच एक धार्मिकता आहे. परमेश्वर काय म्हणतो? ओठांतर निघाले ते देशांतरच आहे. आता एखाद्या विषयी जर वाईट आपण बोललो तो नाही इथं, आपल्याला वाटतं त्याला कसं कळणार, परंतु कधीतरी केव्हा तरी कोणीतरी त्याला ते सांगणारच आहे. ते त्याला कळाल्यानंतर अरे मी याच्याविषयी काय विचार करत होतो ना, माझ्याविषयी काय विचार करतो, त्याचं मन दुखलं म्हणजे हिंसा झाली म्हणजे पाप झालं म्हणजे गेले नरकात. इकडं परमेश्वराच्या प्राप्तीला निघालेला मनुष्य असा जर वागत असेल तर परमेश्वर कसा प्राप्त होईल? म्हणून द्वेष न करणं. आपण एकत्र जेव्हा येतो तेव्हा अनेक लोकांवरती चर्चा करत असतो. प्रत्येकजण प्रत्येकावरती चर्चा करत असतो, भावबंधांवरती, नातेवाईकांवरती, समाजावरती. हा असा तो तसा ती तशी. काही घेणं नाही देणं आहे का आपलं? आपण आपलं बघा. आलोचना जर केला नाही, द्वेष नाही केला, या धार्मिकतेतून आपल्याला पुढं जाता येईल. आणि हेच करत असताना परत तक्रार करू नका. आपली तक्रारी खूप असतात कोणाविषयी, आपल्याविषयी सुद्धा प्रत्येक विषयी तक्रारी असतात. कधीच कोणीच कोणापासून समाधान नाही बघा. बहीण बहिणीपासून नाही, भाऊ भावापासून नाही, सासू सुनांपासून नाही, सुना सासवांपासून नाही, कोणा नवरा बायकोपासून नाही, बायको नवऱ्यापासून समाधानच नाही. हे असे ते तसे. बाया तर सारखे बोलत राहते, मी म्हणून संसार केला नाही तर तुमचा संसार तुमच्यासारखे करंट्या कोणीच भेटलं नसतं. आम्ही भेटलो, आता आमचं नशीब खराब म्हणून. माणसंही बोलत राहतात. मुलांना आईवडील बोलतील, आईवडील मुलांना बोलतील, मुलं आईवडिलांना बोलतील, हो दादा तुम्हाला काही कळत नाही, तुमचे दिवस संपले. तक्रार, इतक्या तक्रारी असतात, कोणाच विषयी आपलं समाधान नसतं. ज्यावेळेस धर्म कळेल ना तुम्हाला, धर्म समजेल, जीव हा पदार्थ तुम्ही समजून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याविषयी बोलण्याची इच्छाच होणार नाही. कारण आपलंच आपल्याला पडलंय. दुसऱ्याविषयी तक्रारच तुम्ही करणार नाही. का तर तक्रार का बरं करतो आपण? अपेक्षा असतात, परंतु त्याच्याही आपल्या बाजूनी अपेक्षा, आपल्याकडून अपेक्षा, याचा आपण विचारच करत नाही. यांनी मला मोठं म्हणावं असं इच्छा आहे ना.
स्तुती करावी याची इच्छा आहे ना, पण अरे मग माझ्या बाबतीत त्याचा विचार तसाच आहे. जर मला वाटतं की यांनी मला मोठेपणा द्यावा, मला स्तुती करावी, चांगलं म्हणावं, तर त्याची सुद्धा इच्छा आहे का मला मोठं यांनी म्हणावं. असा जर विचार जर केला तर तक्रारीच खरं संपून जातील. म्हणून तक्रार जर तुम्ही करणं बंद केलं तर तुमच्या जीवनामध्ये अत्यंत सोपं होऊन जाईल. धार्मिकता तीच आहे, तक्रारी करायच्या नाही, अपेक्षा करायच्या नाही. आपली ड्युटी काय, आपलं कर्तव्य काय, समाजाप्रती, कुटुंबाप्रती, धर्माप्रती, आपल्या जीवनाच्या हिताच्या अनुषंगाने जर विचार केला तर धार्मिकता खूप अवघड नाही. पण या ज्या गोष्टी आहे त्या आपण कधीच विचार करत नाही याचा, आणि तो विचार न केल्यामुळं कळत न कळत आपण दररोजचे कितीतरी नरक जोडत असतो. दररोज JCP लावलेला आहे. जसं माणसांनी काम करणं, एखादी चारी खोदायची तर किती वेळ लागतो, पण ती JCP माणसांना 4 दिवसाचं काम तो 2 तासात खोदून टाकतो. तसं आपण JCP लावलेलं आहे वाईट कर्म करण्याचं. कितीतरी दररोजचे नरक जोडतोय आपण, आणि हे भोगण्यासाठी आपल्याला नरकात जायचं आहे आपल्याला माहिती आहे, तरी आपण ते बंद करत नाही. आणि धार्मिकता कशासाठी हे जर आपण लक्षात घेतलं ना तर खूप सोपं आहे. आणि स्वामी श्री चक्रधरांनी छोट्या छोट्या लीळांमधून आपल्याला हे खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आचार्य जे आहे नागदेव आचार्य, ते एकदा असेच एका ठिकाणी देवाबरोबर गेले आणि म्हटले आता या गावामध्ये आपल्याला भिक्षेची व्यवस्था करावं लागेल. देव म्हटले करा भिक्षेत तयारी, काहीतरी बघा आपल्याला कुठून काय भेटेल. त्यावेळेस एक मंदिर असतं, त्या मंदिराचा जो पुजारी असतो तो पूजा करून नेटकाच बाहेर पडलेला असतो. आचार्य त्याला उद्धट नावाने आवाज देतात. आता उद्धट नावाने आवाज दिल्यानंतर कोणी जवळ येईल का? जनावरावरून जरी हात फिरवला तर ते बरं वाटतं, नाही तर ते सुद्धा शिंग मारतं आपल्याला. इथं माणूस माणसाबरोबर जर चांगला नाही वागला तर तो काय जवळ येणार आहे आपल्याला. देवाने तिथं एक तत्व सांगितलं, अरे महात्म्याने गोड बोललं पाहिजे, प्रिय वाक्य हवं. तुम्हाला एकामेकाशी गोड बोलता येत नाही तेव्हा देवापर्यंत तुम्ही कसे जाणार? तुम्हाला परमेश्वराने आपल्याला जीवनात परमेश्वराने का घातलंय, कशासाठी घातलंय? का तुम्ही तुमच्याबरोबर कसे वागताय, समाजाबरोबर कसे वागताय, कसा विचार करताय, याच्या ही परीक्षा आहे आपली, दररोजची परीक्षा आहे. आपण दररोज शाळेत जातोय. सकाळी एकदा उठलो ना, उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ही शाळा आपली चालू असते, पण आपल्याला कळत नाही. ही शाळाच आहे. या शाळेतून शिकणं, समाजातून शिकणं, त्या शिकण्यातून काहीतरी आपल्या जीवनात उतरवणं, आणि त्या उतरवण्यातून आपले पेपर पण लिहायचं काम चालू असतं दररोज, आणि ते चेक पण करायचं काम चालू राहतं, आणि त्याला मार्क पण द्यायचे काम चालू राहतं. परमेश्वराचा कॉम्प्युटर खूप मोठा आहे. छोटंसं वाईट विचाराचं चिंतन केलं, आपल्याला वाटतं कोणालाच कळालं नाही, मी याचं वाईट विचार केला आहे, कोणाला सांगितलं पण नाही. परंतु परमेश्वराचं कॉम्प्युटर एवढं मोठं आहे ते लगेच सेव्ह होऊन जातं. यांनी वाईट विचार केला लगेच तिथं अटॅच होऊन जातं. त्या वाईट विचाराच्या याला कोणता भोग आहे ते लगेच त्याला पुढं लिहिल्या जातं. नुसता वाईट विचार करणं हे सुद्धा कर्म आहे. आपण काहीच करत नाही, आपण म्हणतो याच्या तोंडातच लय बळ आहे. काही लोक असतात बघा, मी याव करील, मी त्याव करील, त्याव करील, करत काहीच नाही. पण हे करणं सुद्धा एक कर्म आहे. मानसिक कर्म, वाचिक कर्म. राहिलं प्रारब्ध, प्रारब्ध सुद्धा आपल्याकडून होतच राहतं, कधीतरी आपण करतच राहतो दररोज. या साऱ्या मानसिक कर्माचा सुद्धा भोग आहे, वाचिक कर्माचा सुद्धा भोग आहे, आणि प्रारब्धाचा तो भोगच भोग आहे. करायचं नाही तर तोंड बंद करणं, गप्प बसणं, ही सुद्धा एक धार्मिकता आहे. कमीत कमी बोलायचं, जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलायचं. पण आपलं तोंड इतकं चालू राहतं, आपण म्हणतो ना अरे तोंड फुटल ना बाबा, कप बस ना, तोंड तुझं झालं म्हणून काय किती बोलतो, किती बोलायचं आहे. बोलतं, काही स्वभाव असतात. 2 बाया एकत्र आल्या तर 100 माणसांबरोबर जेवढे गप्पा मारतात ना 100 लोक, तेवढ्या दोघीच कव्हर करतात. एवढी बडबड, एवढी बडबड. देवपूजा करताना सुद्धा बडबड, जेवताना सुद्धा बडबड, गप्प तोंड अजिबात नसतं. हे तुम्ही अधर्म जोडताय. आता हा आचार काही नुसता साधू संतांनीच करायचा असतो का? हा सर्व करू शकतात की नाही? आणि हीच धार्मिकता आहे. ही धार्मिकता जर तुम्ही समजून नाही घेतली, ही धार्मिकता नाही केली, दररोज किती मंदिरात या, किती दररोज गाठ्या करा, किती स्मरण करा, याला काही अर्थ राहत नाही. म्हणून तक्रार न करण्यासाठी तुम्हाला यातून बाहेर पडावं लागेल. आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर मानसिक स्वस्थता अत्यंत महत्त्वाची. समाधानी नाही आपण, समाधानी नसल्यामुळे अभिलाषा वाढलेली आहे. आणि अभिलाषा वाढल्यामुळे हे करावं का ते करावं का, इथं भेटेल का तिथं भेटेल का, याच्यातून भेटेल का त्याच्यातून भेटेल, अस्वस्थ झालेला आहे माणूस. दुःख झालेलं आहे का, शेजारी फ्रीज आला का लगेच याला दुःख होतं की मी कधी फ्रीज आणील. शेजारची गाडी आणली, त्यांनी जमीन विकून गाडी आणेल राहते, पण तरी आपल्या डोक्यात म्हणतो त्यांनी जमीन विकली, आपणही जमीन विकायची.
पण आपल्या वाडवडिलांनी पै करून कष्ट करून जमिनी विकत घेतल्या आणि ते आपल्यापर्यंत सांभाळल्या याची जाणीव आपल्याला नसते. नवीन पिढीच्या डोक्यात ह्याच गोष्टी राहतात. एवढ्या भ्रम राहतात, किती एकर आहे, 10 एकर, 10 एकर, 1 एकर काय भाव चालू आहे, गुणिले 10 एकर, एवढा मालक आहे मी. द्रव्य असते ते माझी परमेश्वर म्हणतात. खिशात त्याच्या पैसे नाही आहे, पण त्याच्या डोक्यात एवढी हवा घुसले का तो रस्त्याने चालताना सुद्धा नीट चालत नाही. अंगावर येतो का काय असं वाटतं. धार्मिकता आणि संस्कार हे खूप वेगळे नसतात. ते आपल्या जीवनाबरोबर आपण घेत असतात. आणि धर्म म्हणजे संस्कार आहे, धर्म म्हणजे संस्कृती आहे, धर्म म्हणजे जीवन आहे. हे जर आपण समजून घेतलं तर धर्म संस्काराच्या गोष्टी आपण ज्या करतो ना, आपण मुलांना शाळेत घालतो, संस्कार करायचा, शिकवायचं आहे. परंतु आज ज्या क्राईम जो होतोय समाजामध्ये, अडीअडचणी होत आहे, ते काही शिकलेले नाही का, त्यांच्याकडे डिग्री आहे. तुम्ही जर पेपर वाचताय, दररोज बातम्या बघताय टी व्हीमध्ये, कितीतरी सुशिक्षित लोक क्राईम करताय, परंतु ती फक्त डिग्री आहे. संस्कार माणसाला, शिक्षण माणसाला धर्म देत असतो. धर्म संस्कार हा माणसाला माणसांमध्ये आणत असतो. मनुष्य मात्र होणे असावे. मनुष्याला मनुष्याचं जे विरुद्ध परमेश्वर लावतात ते या धर्मामुळे लावतात. म्हणून धर्म म्हणजे काय, उपदेश घेणं म्हणजे काय, तत्त्वज्ञान समजून घेणं म्हणजे काय, परमेश्वर भक्ती करणं म्हणजे काय, हे जर समजून घेतलं तर खूप सोपं आहे, अवघड काहीच नाही. त्याच्यामुळं तक्रार करू नका. परत आपलं रडण्याची लई सवय, आपल्याला रडणं, आपल्याकडं काय याची आपण विचारच करत नाही, पण आपल्याकडं काय नाही आहे त्यावरती आपलं सतत लक्ष असतं. सतत आपलं लक्ष असतं, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. प्रॉब्लेम सांगायचं आहे, थोडं डोकं दुखलं तरी आपण इतक्या लोकांना दिवसभरात 50 लोकांना माहीत झालेलं असतं याचं डोकं दुखतं आहे. आणि त्याच 50 लोकांना शंका पण असते याला डोकं आहे का नाही, पण तरी आपण सांगत राहतो का डोकं दुखतं, डोकं दुखतं. रडायचं, छोट्या छोट्या गोष्टीवरून रडायचं. बा इकडं तिकडं जायचं असेल ना, सांसारिक गोष्टी करायच्या आहे, काही अडचणी निर्माण झाल्या घरामध्ये, आपण कर्ज काढू, काही करू, पण ते पैसे उभे करून किती खर्च करू, दवाखान्याला, परत घरातल्या गोष्टीला. परंतु धर्माची गोष्ट म्हटली, धार्मिकतेची गोष्ट म्हटली की इतक्या अडचणी तो सांगतो, इतका रडतो. नाही व यावर्षी पिकंच आलं नाही, पाऊसच पडला नाही, अशाच अडचणी, आत्ताच खर्च झाला, आत्ताच फी भरली. इतका रडतो तो, इतका रडतो का समोरच्याला असं वाटतं की अरे त्याच्यापेक्षा मी बरा आहे. रडायचं नाही. बरं, तुम्ही रडून त्या समोरच्याला काही परिणाम होणार आहे का? अरे हा लय अडचणीत आहे, चला द्या 200 रुपये 500 रुपये याला मदत करा. उलट तुम्ही त्याच्याकडे रडल्यानंतर त्या रडण्याचं तो भांडवल करतो आणि तो द्या ती काय भिकारी आहे, 200 रुपये मागितले पण तू किती रडला आणि किती अडचणीचं आहे, म्हणजे तू आपली चेष्टा करतो. रडायचं नाही, आपण रडायचं. बघा सुनेनी थोडं कधीतरी, दररोज ती चहा देती वेळेवरती, पण आज थोडासा लेट झाला तरी बाई लागली दिवसभर, सुनेने आज मला चहाच नाही दिला, सुनेने मला आज चहाच नाही दिला. यांना काय सांगावं, आम्ही किती कामं केले, किती कष्ट केले. 4ला उठायचं, मग ते दळायचं, हाताने पाणी व्हायचं, हाताने. अरे तुमच्या नशिबाने तुम्हाला भेटलं, त्यांच्या नशिबाने त्यांना भेटल्या, रडा त्या कशाला, मस्त राहा ना, जेव्हा भेटेल तेव्हा घ्या ना. बरं सुनेची बी तक्रार, माझी सासू अशी, माझी सासू तशी, माझी सासू तशी. बरं सांगते कोणाला, फोन करून आईला सांगून काय उपयोग, आई येणार आहे की इकडं. सारे प्रॉब्लेम समाजामध्ये जे निर्माण झालेले आहे ना, ते सारे म्हणजे असंस्काराचं कारण आहे, हे रडण्याचं कारण आहे. रडणं बंद करा, कोणालाच काहीच सांगू नका. तुमचे प्रॉब्लेम कोणीच ऐकायला तयार नाही आहे. तुमचे कारण ज्याला तुम्ही सांगताय ना तोच अनेक प्रॉब्लेममध्ये आहे, त्यालाच अडचणी भरपूर आहे. तो म्हणतो हे माझंच मला पडलंय, तुझं ऐकून काय करू. त्याच्यामुळं कोणालाही जर आपलं रडगाणं बंद केलं ना तर परमेश्वर प्राप्ती कर. कारण रडगाणं बंद झालं म्हणजे काय, अन्यवार्ता बंद झाल्या, आहे की नाही. अन्यवार्ता बंद झाल्या, आपल्याविषयी जे अभिलाषा आपल्या निर्माण झालेल्या आहे, स्वार्थ निर्माण झालेला आहे, ते बंद झालं. रडूच नका. आपण इतकं रडतो, इतक्या तक्रारी करतो, प्रत्येकाविषयी तक्रारी, कोणीच कोणापासून समाधान नाही. त्याच्यामुळे हे रडणं जर बंद केलं ना तर ती बी एक धार्मिकता आहे, ती सुद्धा परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. तुम्ही आपोआप स्वस्थ चित्त व्हाल. आणि हे आपोआप बंद होणार नाही लगेच, त्याला समाधान लागतं, स्वस्थ चित्तता लागते. आणि ते समाधान प्राप्त करणं एवढं सोपं नाही. तुम्ही काय मेडिकलला गेले, जा समाधानाची गोळी द्या किंवा इंजेक्शन द्या, ऑपरेशन करा डॉक्टर, मला समाधान निर्माण होईल, असं नाही आहे. हे ज्ञानाशी निगडीत आहे. ते म्हणतात ना, उथळ पाण्याला खळखळाट फाळा. आपण म्हणतो ना, जितकी विहिरीची खोली जास्त तितकं ते पाणी शांत, जितकं कमी तितकं ते उकळतं लवकर. तसं आपण जितकं अज्ञान जास्त तितक्या या गोष्टी आपल्या जास्त होणार. जितकं तुम्ही ज्ञान घ्याल, समजून घ्याल, जाणून घ्याल, स्मरण कराल, चिंतन कराल, चांगल्याच्या संगतीला राहाल, चांगले ऐकाल, चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न कराल,
तेव्हा मात्र तुमच्यामध्ये आपोआप स्वस्थता निर्माण होईल, आपोआप शांतता निर्माण होईल. ज्ञाता विरक्ताचा संघ परमेश्वराने सांगितलं. ज्ञाता विरक्त म्हणजे जो ज्ञानी आहे, जो विरक्त आहे, ज्याला अभिलाषा नाही, त्याची संगत करा. त्या संगतीतून आपल्यावरती परिणाम होईल. आणि विरक्ताची व्याख्या देवाने काय सांगितलं? खरूज खाजविना तो विरक्त. बघा आता खरूज हा रोग राहिला नाही, परंतु पूर्वी खरूज व्हायचा. तो जर जितका खाजवला ना तितका वाढायचा. तसं आपण खरूज खाजवणं जर बंद केलं ना समाजामध्ये, तरी ती एक धार्मिकताची. आपण खरूज खाजवायचं. बळच याचं त्याला सांग, त्याचं त्याला सांग, त्याचं तिकडं सांग, त्याला त्याचं सांग, मला सारं माहिती असं दाखवण्याचा प्रयत्न कर. राजकारणातलं काही कळत नाही, परंतु यालाच विचारूनच आता मुख्यमंत्री होणार आहे असा तो बोलत राहतो. हे जे खरूज खाजवणं नाही जर बंद केलं, आणि कशातून होतं? संगत कशी आहे तुमची. चांगल्याच्या संगतीत गेले तर चांगले विचार डेव्हलप होईल. तुमच्यामध्ये संतही सामुग्री आहे आणि असंतही सामुग्री. तुम्ही चांगले पण बोलतात, वाईट पण बोलतात. चांगल्या बोलण्याची सवय जर वाढवायची असेल तर चांगल्याच्या संगतीत गेलं तर चांगलं ऐकायला भेटेल आणि चांगलं बोलाल तुम्ही. समोरचा कसा बोलतो तशानुसारच आपण बोलत राहतो. समोरचा काय सांगतो त्याच्यानुसारच. एखाद्या बाईने जर आपल्या सुनेचं सांगायला लागलं का ती बी तिच्या सुनाचं सांगते. जर आपण सांगितलंच नाही तर ती कशाला दुसरी सांगेल. आपण भेटलो तर देवाच्या चर्चा करा. सर्वसामान्य माणूस काय विचार करतो आणि मध्यम माणूस काय विचार करतो, स्ट्रॉंग माणूस काय विचार करतो. जो स्ट्रॉंग विचाराचा असतो, सात्विक विचाराचा असतो, संस्काराचा असतो ना, तो जेव्हा तुम्ही एकामेकाला भेटाल ना तेव्हा देवाधर्माच्या गोष्टी कराल. काय वाचलाच, काय तत्वज्ञान सांगितलं, सत्संग कोणता ऐकला, सत्य काय आहे, परमेश्वर काय आहे, परमेश्वर भक्ती काय आहे. हा स्ट्रॉंग विचाराचा सात्विक माणूस, संस्काराचा माणूस, त्याला परमेश्वर प्राप्तीची संधी भेटत असते. मग तो साधू असो, नाही तो तुम्ही असो, आम्ही असो, कोणी असो. स्ट्रॉंग विचाराचा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तो फक्त धर्माच्या देवाच्याच गोष्टी करत. मध्यम विचाराचा माणूस काय करतो? कौटुंबिक जबाबदाऱ्या. मला असं करायचं, मला तसं करायचं, पोराला शाळेत घालायचं, पुरीचं लग्न करायचं, हे करायचं, ते करायचं, एवढं कर्ज काढलं, एवढं फेडायचं, त्याच विचार करल तो. आणि अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा जो असंस्कारिक माणूस राहतो, ज्याला कोणत्याही प्रकारचं परमेश्वराच्या प्राप्तीची अधिकारच प्राप्त होऊ शकत नाही, तो याचे त्याचे द्वेष काढतो, उटे काटे करतो. त्याला आपण म्हणतो ना भंगार माणूस आहे, थर्ड क्लास माणूस आहे. तो भेटला की याचं त्याला सांग, त्याचं त्याला सांग, याचा द्वेष कर, याची नालायकी सांग, याला शिव्या दे, त्याला शिव्या दे. म्हणजे परमेश्वराने आपल्याला तत्त्वज्ञान जीवनामध्ये आणलेलं आहे. जीवनात आणून परमेश्वराने बोध दिलेला आहे. बोध देऊन आपल्याला नाम दिलेलं आहे. त्या नामाद्वारे आपण परमेश्वराची भक्ती करतोय. आणि एकामेकांनी भेटल्यानंतर तुम्ही काय चर्चा करताय त्याच्यानुसार परमेश्वर प्राप्तीचं तुम्हाला संधी प्राप्त होते. पण जेव्हा तुम्ही एकामेकाला भेटाल तेव्हा देवाधर्माच्या जर गोष्टी करत असाल तर परमेश्वर प्राप्त होणार. ती धार्मिकताच आहे. याच्या त्याच्या गोष्टी करत असाल तर ती अधार्मिकता आहे. संसाराच्या गोष्टी कराल. बरं संसार तुम्हीच केला आहे का? आता तुम्ही हे सारे वयस्कर मंडळी समोर बरेचसे, या संसारात किती सुख आहे जर आता तुम्ही सांगायला लागले तर जो मुलगा असतो ना तो म्हणतो एवढं अवघड आहे मग नकोच पडायला. परंतु याला कधी कळालेलं राहतं, यांनी सारं करून गेल्यानंतर पाणी भरपूर वाहून गेलेलं राहतं. आता सांगून उपयोग काय, आता पस्तून उपयोग काय. नवस करून करून पोरांना लहानसं मोठं केलं आणि ते पोरच आता तकलीफ देत आहे. आता काय करावं. आपण तर म्हातारी दररोज म्हणते देवा उठव रे बाबा, आता एकदाचं उचलून घेऊन जा, हे पायासाठी यांना लहानसं मोठं केलं का. पण हे कधी कळतं जेव्हा कंबाटात लाता बसतं तेव्हा. आणि जेव्हा वय होतं, जेव्हा तरुण होतो तेव्हा मात्र काय करत होतो आपण, पळत होतो. जोची अवसर विषया तोच ब्रह्मविद्याला. परमेश्वराने सांगितलं प्रत्येक गोष्टीला वेळ असते. लग्नाची वेळ, शाळेत जाण्याची वेळ, काम करण्याची वेळ, शाळेत जाण्याची वेळ, टायमिंग असतो, ऑफिसचा टायमिंग असतो, प्रत्येक गोष्टीचा टायमिंग असतो. तसं परमेश्वर प्राप्तीचा सुद्धा टायमिंग आहे, वेळ आहे. ते म्हणजे तारुणपण. आणि त्या तरुणपणामध्ये तुम्ही जे केलंय तेच पुढं तुम्हाला उपयोगी पडणार आहे. जे तुम्ही मिळवलंय तेच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यावेळेस आपण जर संसार केला आणि तो उपयोगी पडणार नाही आहे, मग मिळणार काय. म्हणजे त्यावेळेस आपण ते मिळवायचं असतं. परंतु हे करत असताना कधीच वेळ जात नाही. जोपर्यंत आपण खड्ड्यात जात नाही ना तोपर्यंत वेळ गेलेली नसते. परंतु ती निष्ठा, ती प्राप्तीची आस, परमेश्वराचं सत्यता जी आहे ही स्वीकारण्याची इच्छा ही आपली असली पाहिजे. अभ्यास नाही करू शकत, ऐकण्याची तयारी ठेवा. आणि ही ऐकण्याची तयारी करत असताना विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून ते आपल्या जीवनामध्ये उतरायची तयारी ठेवा. आपण ऐकतो खूप पण मनात काहीच आणत नाही, उतरत काहीच नाही, जीवनामध्ये काहीच उतरवत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परत चौथी गोष्ट, शाप देणं बंद करा. थोडं काय झालं त्यांनी 100 दिवस 100 वेळा आपल्याला मदत केलेली, पण एकदा का मदत त्यांनी नाही करता आली ना तर याचं वाटोळं होऊन जाईल. लगेच आपण शाप द्यायला सुरुवात करतो.
याचं काही खरं नाही, याचं असं होईल, याचं तसं होईल, त्याचं तसं होईल. बाया तर लय जोरात जोरात शाप देत राहते. पार बरं हात आपला मोडायचा आपण, त्याला कसं काय शाप लागत. म्हणजे शाप देणं जर बंद केलं, दुसऱ्याविषयी वाईट विचार, वाईट चिंतन, वाईट शाप देणं बंद जर केलं ना, तर ती बी धार्मिकताचे. कारण ते रिटर्न येत राहत. चेंडू असतं बघा, चेंडू तुम्ही कधीतरी खेळलेला असेल, नाही तर पोरं आहे, जितक्या स्पीडली तुम्ही भिंतीवर माराल ना, तितक्या स्पीडली तो पुढे पाठीमागे येतो, आपल्याच हातात येतो. तुम्ही जेवढ्या तीव्रतेने दुसऱ्याला शाप द्याल ना, तो शाप कंटिन्यू परत पाठीमागे येत राहतो. म्हणजे आपल्याला भेटत राहतं. आपला फायदा काहीच नसतो त्याच्यात, आपलंच नुकसान असतं, पण ते आपल्या लक्षात येतं. दुसऱ्याला त्रास होईल असं वागणं, दुसऱ्याला अडचण येईल असं वागणं, असं राहणं. सारं वावर पडलेलं राहतं, परंतु बांधावरून वाद कंटिन्यू चालू राहतो. सारं वावरात काँग्रेस उगवलेलं राहतो, परंतु मी दररोज आता मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. शेती एकत्र कुटुंबात लहानसं मोठं झालं आहे, गावात लहानसं मोठं झालं आहे. या साऱ्या प्रवृत्त्या मला माहिती आहे. या प्रवृत्त्या असंस्काराच्या आहे, अधर्माच्या आहे. जमिनी 20-20 एकर जमिनी आहे, परंतु रस्त्यावरती कोणी मुरुम टाकायचा, त्याच्यावरून वाद घालून तो रस्ता एवढा खराब राहतो, पायी पायी चालता येत नाही. पण रस्ता झाल्यानंतर सर्वांचं व्हॅल्युएशन वाढेल, सर्वांना उपयोगी पडेल, याचा विचार कधीच करत नाही. इकडे धार्मिकतेच्या गोष्टी करायच्या, गाठी घालून फिरायचं, स्मरण करायचं, चिंतन करायचं, सकाळ संध्याकाळ मंदिरात जायचं, कधी साधू संत आले पंगत द्यायची, सर्वात पुढं तो राहतो धार्मिकता करायला. परंतु एकही भावबंद त्याला चांगला म्हणत नाही. तो धार्मिकता काही कामाची नाही. समाज तुम्हाला कसा ओळखतो, कसा म्हणतो, त्याच्यावरती परमेश्वराकडं तो पेपर जात असतो. हे लक्षात घ्या. एक लोहार असतो, लोहार. आता तो लोहार काम करत असताना त्याचा मृत्यूची वेळ येते, यम येतो त्याच्याकडे त्याला न्यायला. तो म्हणतो, लोहार दादा आता तुमची वेळ आली, चला म्हणे. काही हरकत नाही म्हणे, मला काय, तुम्ही आलेच आहे, आता तुम्ही काय थोडी आम्हाला ठेवणार आहे. परंतु काय म्हणे, मी इथं लोहाराचं एकच दुकान आहे माझं, आणि जवळजवळ 4-5 गावांमध्ये कोणी लोहारच नाही आहे. आता आला शेतकऱ्याचा सीझन, त्या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होईल, अवजारं तयार करून द्यावं लागतात, हे करावं लागतं, ते करावं लागतं, पाणी पडलंय, त्यांची अडचण होईल म्हणे, त्यांना त्रास होईल, त्यांना दुःख होईल. बघा म्हणे, एवढ्या सीझनपुरतं जर मला ठेवलं तर मी तेवढाच या समाजाच्या उपयोगी पडेल म्हणे. ते यमाला पटतं, यायला खरंच आहे बाबा, असं होऊ शकतं. मग तो यमाने कॅन्सल केलं आणि तिकडं जाऊन देवाला काय सांगतो की अहो ते असं झालं म्हणून मी आणलं नाही. म्हणे असं आहे का, चांगलं केलं, काही हरकत नाही म्हणे. त्यांनी स्वतःचा विचार नाही केला, त्यांनी दुसऱ्याचा विचार केला ना, जाऊ दे म्हणे, आता 4 महिने त्याला दे म्हणे जीवनदान. आता 4 महिन्यानंतर परत तो यम येतो, आल्यानंतर आता झालं ना म्हणे आता तुमचा सीझन. म्हणे काय हरकत नाही, मला आत्ता यायची तयारी म्हणे, काही अडचण नाही आहे. पण शेजारी म्हणे माझा मित्र राहतो, तो आहे आजारी, त्याचे मुलं बाळं, त्याला खाणं पिणं, इकडं आणणं देणं, त्याला दवाखान्यात नेणं खूप अडचणीचं आहे म्हणे. जर मी तुमच्याबरोबर आलो ना तर त्याला एक तर कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे त्याची अडचण होऊन जाईल. तो आजारीतून बाहेर पडला, थोडासा जरा स्टेबल झाला, चांगला झाला, तर मग नेलं तर बरं होईल म्हणे. बघा ते यमाला परत ते बी पटतं. तो म्हणतो बरं आहे, परत देव का नाही आणलं म्हणे, असं आहे म्हणे. असं आहे का म्हणे, ठीक आहे जाऊ द्या म्हणे. परत तिसरी वेळ येते, काहीतरी कारण सांगतो, ते बी यमाला पटतं. असं 2-3 वेळा झाल्यानंतर आता हा जो लोहार आहे हा म्हातारा होतो, वय होतं. आता हा दररोज म्हणतो की मी आता काहीच उपयोगाचं नाही झालो, निरुपयोगी झालो, आता मी समाजाच्या उपयोगीच पडत नाही. त्यांनी डायरेक्ट कॉल केला यमाला, घ्यायला या, मला लवकर घेऊन जा म्हणे. आता ते 2 वेळा 4 वेळा त्याला पुढं सरकावले असल्यामुळं तो यमही त्याला विसरून गेला, काय हा याला आणायचंय. तो देवाकडे गेला, आहो म्हणे आता तिकडूनच कॉल आला म्हणे घ्यायला या म्हणून, काय करायचं म्हणे. थांब तू नको जाऊ, आता मी स्वतः जाईल म्हणे. जो दुसऱ्याचा विचार करतो, जो समाजाचा विचार करतो, त्याच्यासाठी परमेश्वर स्वतः घ्यायला येतो आणि ती परमेश्वराची प्राप्ती असते. तुम्ही आपल्या व्यतिरिक्त, स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याचा कधी विचार केलाय का? शेजारच्याचा, पाजारच्याचा, व दुसऱ्याला त्रास होईल, नको त्रास व्हायला, माझ्यामुळं नको याचं मन दुखायला, असा जर विचार तुम्ही करत असाल तर देव तुमच्यासाठी, तुम्ही देवासाठी. आपल्या प्रत्येक वागण्यातून जर दुसऱ्याला त्रास होत असेल, दुःख होत असेल आणि दुसऱ्याविषयी सतत आपल्याला तक्रारी असेल, बघा आपण कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही.
स्वतः मात्र कसा हे त्यालाही सांगता येत नाही. हा असा तो तसा तो तसा, तक्रारीच तक्रारी असतात. या तक्रारी बंद करणं आणि दुसऱ्यासाठी जर उपयोगी पडायला लागणं, दुसऱ्याचा चांगला विचार करणं, ही धार्मिकता जर तुम्ही करायला लागले तर 2 गाठ्या कमी झाल्या तरी चालतील. तुम्ही 50 गाठ्या करतात, 20 गाठ्या करतात, 40 गाठ्या करतात, त्या गाठ्या बी कशा करतात? डोळे चालू राहतं, उघडं राहतं, इकडं बोल तिकडं बोल, गप्पा मार, कोणी टी व्ही पाहता पाहता गाठी करतं, गप्पा मारता मारता गाठी करतं. मंदिरात आले आणि गाठी चालू राहील तरी गप्पा चालू राहते. त्या गाठीला काय अर्थ आहे? त्या स्मरणाला काय अर्थ आहे? स्मरण करणं म्हणजे परमेश्वराला आठवणं, परमेश्वरापर्यंत जाणं आहे. जेव्हा आपण स्वतःला विसरू तेव्हा त्या परमेश्वराची आठवण आपल्याकडे येईल. पण आपण तर समाजाला विसरत नाही, आपल्या स्वतःला विसरत नाही. ते स्मरण त्या परमेश्वरापर्यंत कसं पोचेल? आणि तिथपर्यंत जर पोचणार नाही तर त्याला कसं कळणार की मी काय करतोय, आपण काय करतोय? त्याच्यावर तक्रारी करणं बंद करा, शाप देणं बंद करा आणि दुसऱ्याबरोबर तुलना करणं बंद करा. आपण तुलना करतो, स्पर्धेत उतरलोय, प्रत्येकजण स्पर्धेत उतरलोय. यांनी हे केलंय ना, मला तेच करायचं, यांनी असं केलंय, मला तसंच करायचं. कारण प्रत्येकाची अवस्था वेगळी आहे, प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे, प्रत्येकाचा प्रयत्न वेगळेला आहे, प्रत्येकाची बुद्धी वेगळी, ज्ञान वेगळे आणि त्या कर्मानुसार त्याला ते मिळालेले कर्मवश ते मिळालेलं आहे. तुलनाच करायची नाही, स्पर्धेत उतरायचं नाही, आपलं आपलं चालत राहायचं सातत्यपूर्ण. ती सश्याची आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. पैज लागते म्हणे, चला कोण चालतो पळतो आणि कोण जिंकतो. आता सश्याला वाटलं मी एवढा पळणार आहे, कासवाला काय ते आत्ताच हारलंय म्हणले, परंतु हा चॅलेंजेस करतोय तर लावूनच टाकू म्हणे स्पर्धा. आता स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर ससा पळाला पळाला, त्यांनी पाठीमागं पाहिलं, तो कासव तर लय पाठीमागं राहिलं. म्हणे आता कधी येईल, कधी मला हरवेल, आराम करू म्हणे मस्तपैकी. परंतु ते कासव काय आहे, थांबलं नाही, सातत्यपूर्ण हळू 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 चालत राहिलं आणि झोपून राहिलं आणि ससा जिंकला. कासव जिंकला, ससा हरला. आपल्या जीवनामध्ये अशीच अडचण निर्माण होत राहते. आपल्याला दररोज करायचं आहे धार्मिकता, कधीतरी केव्हा तरी कुठंतरी करण्याचा विषय नाही आहे. दररोज सातत्यपूर्ण आपल्यावरती आपण केलेला प्रयत्न, आपल्यामध्ये आपण केलेला बदल हा परमेश्वराला अपेक्षित आहे. कालच्यापेक्षा आजचा बदल, आजच्यापेक्षा उद्याचा बदल हा महत्त्वाचा आहे. पूजनीय माईम भट 60 भाज्या खाणारे ब्राह्मण होते, अत्यंत श्रीमंती होती. पण जेव्हा परमेश्वर भेटला, परमेश्वर समजला, परमेश्वर कळाला, एवढा बदल झाला, अत्यंत नम्रता निर्माण झाली, भिक्षा मागायला लागले. त्यागाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरत नाही. स्वामी श्री चक्रधरांनी आणि गुंतरू बाबांनी सुद्धा गौरवोद्गार काढलेले त्यांच्याविषयी. तुमच्याकडे काय आहे याला महत्त्व नाही, तुम्ही त्याचा काय उपयोग करतात त्याला महत्त्व आहे. आपल्या डोक्यात भ्रम निर्माण झालेला, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे असं आहे, त्यातूनच आपण धार्मिकता करतो, त्यातून मला देव भेटणार आहे. परंतु परमेश्वराने सांगितलं द्रव्य संपत्तीनं देव मिळत नाही, विचाराने, आचाराने, त्यागाने परमेश्वर मिळत असतो. उपदेश घेतल्याने देव लगेच मिळणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती बदल करून आणलेला आहे, किती बदल घडून आणलेला आहे, यावरती परमेश्वर भेटत असतो. आणि म्हणून हा बदल तुम्हाला कुठपर्यंत न्यायचा आहे, त्यागापर्यंत न्यायचा आहे. त्याग म्हणजे काय नेमका? आता आपल्या संपल्या ना सर्व जबाबदाऱ्या. मुलांचे लग्न झाले, मुलींचे लग्न झाले, नातू झाल्या, नाती झाल्या, त्यांचे तोंड पाहिले, आजचीर झाला आपला, आता फुईचीर झाला, सारं झालं. आता आता आपलं काहीच नाही राहिलं. आता सारं झालंय तरी आपल्याला देव नको आहे, तर देव कसा भेटल? तुम्ही भाग्यवान आहात का तुम्ही एवढं दीर्घायुष्य जीवन जगलं, सर्व पाहिलं, सर्व अनुभवलं. आता तरी मला देव व्हावा, देव व्हावा अशी इच्छा ठेवा. आणि देव व्हावा म्हटल्यानंतर काय का आता देवा तू माझा मी तुझा, याच्या व्यतिरिक्त आता मला काहीच नको. देवानी कुष्टियाचा दृष्टांत त्यातून सांगितला आणि त्याग करायला लावले, तेव्हा तरी त्याग करा म्हटले. शेवटचा त्याग तो सुद्धा आपल्याच्याने होत नाही. एक गावामध्ये आता श्रीमंत व्यक्ती असते. आता श्रीमंत म्हटल्यानंतर मान पान, मग तो सरपंच होतो, कधी पोलीस पाटील होतो, कधी आमदारांशी खासदारांशी कॉन्टॅक्ट म्हटल्यानंतर समाज आपोआप त्याला मानतो. आणि त्याला होतो कुष्ठरोग, आजार होतो. तो म्हणतो आजार झाला तरी काय झालं, पैसा भरपूर आहे, करू त्याच्यावरती उपचार. परंतु आता उपचार कुष्ठरोगाला नाही आहे, ते वाढतच जाणार आहे. मग आता सुना परक्याच्या त्या थोडी सेवा करणार आहे. मुलगा थोड्या सेवा करायला लागायचे, परंतु त्यांना त्यांचे कामं आहे. बाबाचा कुष्ठरोग वाढत चालला, ते बी बाजूला झाले. तो म्हणतो जाऊ दे आता, सुना परक्या आहे, मुलं बी त्यांच्या संसारात आहे, ते जवळ येते नाही, त्यांना जाणीव नाही, काय हरकत नाही. पण आपली बायको तर आपली सेवा करते ना. ती बायको एकदा काय म्हणते, मरत का नाही म्हणे. आता याच्यामुळं गावातले लोकसुद्धा घरी यायला बंद झाले, कारण
याला शिवलं, याला स्पर्श झाला तर मला कुष्ठरोग होतो काय, सर्वांना भीती. कोरोनाने आपल्याला ते दाखवलेलं आहे. जवळ कोणी येत नव्हतं, पैसा बँकेत पडेल होता आणि हा डॉक्टरला सांगत होता, देवा डॉक्टर किती पैसे घ्या पण मला वाचवा. अरे पैसा काय, मालच भ्रांतय, मीच उद्या मरतो का काय, ही भीती आहे मला, तुझ्या पैशाला काय करू, चाटू काय. कोरोनाने आपल्याला दाखवून दिले, पण तरी आपण सुधारायला तयार नाही, त्या भ्रमातून बाहेर पडायला तयार नाही. ते आता आमच्या अनिलदादांनी एक गोष्ट सांगितली, म्हणे मित्र असतात, दररोज आता मित्र भेटले का मग कोणी तंबाखू खातं, कोणी गप्पा मारतं, कोणी काय करतं, कोणी काय करतं. म्हणे 10-15 जण आता कोरोना काळामध्ये लॉकडाऊन, कामच नाही, मग गप्पा मारण्याचा फड, बसले गप्पा मारत. आता त्यातल्या एकाला झाला कोरोनामध्ये. आता तो कोरोना झाल्यानंतर तो आला घरून, अरे म्हणे त्याला कोरोना झाला, पळा पळा पळा. म्हणे अरे मी मित्र आहे म्हणे तुमचा, काय हरकत नाही म्हणे, मी लांब उभा राहतो, तंबाखू खायची द्या तंबाखू. ते म्हणले नाही नाही तंबाखू नाही, आम्ही तुम्हाला काही देणार नाही, तुला काही देणार, तू आमचा मित्र आहे, सर्व आहे, परंतु याच्यामध्ये आता मैत्री फित्री काही नाही बाबा, अजिबात रिस्क नाही घेणार. तो म्हणतो असं आहे का, मग मी तुमच्या पाठीमागं पळतो म्हणे. तो पळायला लागला, हे कोण कुठं पळत, कोण कुठं पळत. कोरोनाने आपण दाखवून दिलं कोणी कोणाचं नाही, पैसा आपला नाही, तरी आपण सुधारायला तयार नाही. त्याच्यामुळे या भ्रमातून बाहेर पडणं म्हणजे परमेश्वराच्या भक्तीला लागणं, म्हणजे उपदेश घेणं. हा भ्रम झालेला आहे आपल्याला. या भ्रमातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये परमेश्वराची भक्तीच प्राप्त करता येणार नाही. सांगण्यासारखं खूप आहे, पण तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर नक्की विचारत चला, कारण उपदेश घेणं म्हणजे काय जर तुमच्या लक्षात आलं तर खूप सोपं आहे. आपण कर्मकांडात अडकलेलो आहे, अंधश्रद्धेत अडकलेलो आहे, आपल्या लक्षातच येत नाही कशाने काय होईल, कशाने काय होईल. परमेश्वराने ही अंधश्रद्धा, हे कर्मकांड, हा विधी उखडून टाकण्यासाठीच अवतार घेतलेला असतो. भक्ती परमेश्वराची किती सोपी, सरळ, स्पष्ट, पारदर्शक आणि तुमच्या जीवनाशी निगडीत आहे सांगण्यासाठी तत्त्वज्ञान सांगितलेलं असतं, पण आपल्या लक्षातच येत नाही. आपण वास्तुशास्त्रात अडकलो, आपण ज्योतिषशास्त्रात अडकलो, आपण ब्राह्मणांच्या कर्मकांडात अडकलेलो. थोडं काही झालं आपण जातो आणि त्यांनी आपल्याला सांगितलं का आपण करतो, 5,000 10,000 रुपयाचे उद्योग करतो, रिझल्ट काहीच भेटत नाही. हे सारे कर्मकांड, या सारे अंधश्रद्धा आहे, या सारे भ्रम आहे, अन्यथा ज्ञान आहे. यातून जेव्हा बाहेर पडणं आणि फक्त अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन भक्ती करणं म्हणजे उपदेश घेणे. खूप अवघड विषय नाही आहे. जो मानव त्यांनी कोणत्याही कर्मकांड करायचे नाही. कालच मी सांगितलं, अमावस्या नको, पौर्णिमा नको, ज्योतिषशास्त्र नको, कोणत्याच प्रकारचं कर्मकांड, अंधश्रद्धा पाळायची गरज नाही. फक्त आणि फक्त परमेश्वराचं नाम, त्याचं स्मरण, चिंतन करायचं. एकीकडे भक्ती करायची आणि बाकीचे सारे उपद्व्याप करायचे. द्रौपदी जोपर्यंत पांडवांकडे याचना करत होती, द्रोणाचार्यांकडे, भीष्माचार्यांकडे याचना करत होती, तोपर्यंत परमेश्वर आले का मदतीला? जेव्हा ती म्हटली आता देवा तू माझा आणि मी तुझा, हे कोणीच नाही, मी माझी यांची बायको नाही, यांची सून नाही, तेव्हा परमेश्वर आले. अनन्य भावे परमेश्वराकडे जावं लागेल. एक असाच सेट असतो मोठा, त्यांनी खूप मोठा बंगला बांधला. आता बंगला बांधल्यानंतर तो चांगला सात्विक असतो, त्याचं धनही सात्विक असतं, नैतिकतेचं असतं, कष्टाचं असतं, त्याच्यामुळे त्याचे विचार चांगले असतात. त्यांनी खूप मोठा बंगला बांधला. त्याचे मित्र आले, म्हणले आता बंगला तर तू बांधलाय, परंतु आहे ना एक वास्तुशास्त्रज्ञाला एखाद्याला दाखवून दे म्हणे, योग्य आहे का बाबा, दिशा इकडं तिकडं, हे ते. त्याला खूप लोकांनी असे सल्ले दिल्यामुळं त्याच्या डोक्यात आलं का चला काय हरकत नाही, म्हणताय मित्र तर आपण एखाद्याला दाखवून पाहू. बंगला तर बांधायचा झालाय, राहायला आलो, त्रास तर काहीच नाही आहे, परंतु इतके नातेवाईक आपल्याला सांगताय तर काय हरकत आहे आपल्याला सांगायला. मग तो शहरात एका वास्तुशास्त्रज्ञ जे असतं त्यांनी, आता काही लोकांनी बिझनेसच टाकलेले. पूर्वी काही वास्तुशास्त्र होतं काय? तुम्ही घरं बांधले ते काय कोणाला विचारून बांधले काय? सोयीचं बांधा, पूर्व पश्चिम घ्या, उजेड आला पाहिजे, हवा आली पाहिजे, इकडं उंच आहे तिकडं पाणी साचत नाही, अशा ठिकाणी आपल्या वाडवडिलांनी घरं बांधले आणि त्या घरामध्ये अत्यंत सुखी समाधानाने राहत होते. आता हा सगळं करून सुद्धा घरामध्ये सुख नाही आहे. सुख नाही म्हणून जातो कोणाकडे तरी, ही पूजा कर, ती पूजा कर, घरामध्ये अशांतता, अस्वस्थता, ती मात्र त्यातून काढताच येत नाही त्याला, आणि त्याचा नेमकं खरं कारणच लक्षात येत नाही. तो शेठ एका शहरामध्ये जाऊन, एक मोठा माणूस असतो, त्याला सांगितलं की बुवा असं असं आहे, ठीक आहे काय हरकत नाही, माझी अशी अशी फी आहे, ठीक आहे म्हणे चला माझ्याबरोबर. आता ते गाडीत बसले. आता गाडीत बसल्यानंतर ते चालले चर्चा करत करत. तर हा काय करायचा, गाडी चालवताना साईडनी चालायचा, हळूहळू चालायचा, प्रत्येक गाडी पुढं पुढं जाते, ही गप्पा मारत चाललं. याला उत्सुकता वाटली,
म्हणे का हो तुम्ही एवढी का गाडी हळूहळू चालताय? म्हणे कसं आहे आपल्याला 1 तास काय 2 तास काय पोचलोय तरी आपल्याला घाई काय म्हणे, तुम्हाला घेऊन जायचं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे, या लोकांना घाई आहे, विनाकारण आपल्यामुळं नको यांना अडचण, नको त्रास, त्याच्यामुळं मी यांना साईड देतोय, जात आहे म्हणजे. ते म्हटलं अरे चांगला विचार आहे. असा आपण कधी विचार करतो का? आपल्याला घाई नसली तरी आपण एवढं दामटीत असतो, दुसऱ्याला त्रास देतो. ॲक्सिडेंटचं इतके प्रमाण वाढलेले, तरुण मुलं त्या ॲक्सिडेंटमध्ये मारताय, काही घेणं देणं नसतं. कितीतरी वेळा आपण एखाद्याला जर थांबवलं ना, कोणी म्हणतं मला मौतीला जायचं आहे, मला लग्नाला जायचं आहे, तसं काय हा गेल्यानंतर तोय उठणार आहे, लग्न याच्याशिवाय लागणारच नाही असा विचारात तो चालत राहतो. हा स्वस्थताच नाही, शांतताच नाही. पुढे गेल्यानंतर बंगल्याच्या गेटच्या बाहेर गाडी त्यांनी लावल्याबरोबर आता गाडी उभी केली, माणूस काय विचार करतो, दरवाजा उघडा आणि उतरा. तो त्या माणसाला काय सांगतो, थांबा जरा 2 मिनटं 5 मिनटं. त्याला वाटलं का बरं, काय माहिती कोणीतरी नौकर येईल, दरवाजा उघडल, मग आपल्याला जावं लागेल, असं काहीतरी असेल. आणि मग 5 मिनटं शांत राहिले, त्यांनी हॉर्न वाजवलं नाही, काहीच नाही. आणि मग म्हणे आता उतरा, हळूच उतरा म्हणे. अरे त्याला आश्चर्य वाटलं, का बरं? म्हणे का हो असं का केलं? म्हणे अहो म्हणे इथं आपण लय झाडं लावलेली, त्या झाडेवरती सारे पक्षी राहतात, बसतात. आपण अचानक गेट उघडलं, हॉर्न वाजवला, ते घाबरतात, उडून जातात, त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. गेट उघडल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, थांबा म्हणे 5 मिनटं. त्याला काय वाटलं, काय प्रकार आहे? म्हणे का हो असं का केलं? म्हणे आता गाडीतून उतरलो, तुम्ही पक्षाचं कारण सांगितलं. म्हणे घराच्या पाठीमागे ना आंब्याचे 2-3 झाडं आहे, त्याला आल्या कैऱ्या, आणि आजूबाजूचे लहान पोरं जे आहे ना म्हणे ते कैऱ्या पाडायला येतात. अशा वेळेस त्यांचा आवाज आला, जर आपण अचानक जर गेलो तर ते धडपडतील, घाबरतील, पळतील, त्यांना लागेल. त्याच्यामुळं म्हणे आता त्यांच्या लक्षात आलं आपण गेट उघडले, आपण आलोय, ते आता हळूहळू जातील, निघून गेले का मग आपण घरात जाऊ. असे विचार करत करत ते घरात पोहोचतात आणि मग सांगतात म्हणे आता फिरून घ्या, काय कमतरता असेल तर सांगा, तुम्हाला वास्तुशास्त्राची गरज नाही, वास्तू शांती करण्याची गरज नाही. म्हणे तुम्ही इतरांपेक्षा, स्वतःपेक्षा इतरांचा एवढा विचार करताय बारीक, त्या घरामध्ये अशांतता असूच शकत नाही. त्या घराची वास्तुशांती करण्याचीच गरज नाही म्हटले. आपण तर 5-5, 10-10 ब्राह्मणाला वास्तुशांती करून घेतलेली राहतील, त्या घरामध्ये अशांतता राहते. ते म्हणते ते जुनं घर बरं होतं, तेव्हा आमचं भांडणही होत नव्हतं, वादही होत नव्हते, मस्त राहत होते. एवढा मोठा बंगला बांधला, याचं तिकडं, याचं थोबड तिकडं, हा कोणाशी बोलत नाही, तो त्याच्याशी बोलत नाही. आणि परत जातो ब्राह्मणाकडे, म्हणे तुमच्या घरामध्ये काय म्हणे अडचण आहे म्हणे, काळं धन लावलेलं आहे, ते आता काढावं लागेल, मग एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या. नेमकं कारण काय? आपल्याकडे धार्मिक संस्कार कमी पडले, धर्मसंस्कार कमी पडलेले, म्हणून या अंधश्रद्धेत, या कर्मकांडात आपण अडकलेलो आहे. म्हणून यातून बाहेर पडणं म्हणजे धार्मिकता, यातून बाहेर पडणं म्हणजे उपदेश घेणं, यातून बाहेर पडणं म्हणजे परमेश्वर भक्ती करणं. काल मी सांगितलं, देव एके परमेश्वराविने जर परमेश्वराने सांगितलंय तर परमेश्वर एकच आहे. मग बरं परमेश्वर एकच आहे तर आपण अनेक लोक, जे अन्य लोक आहेत ते काय म्हणतात 33 कोटी देवता आहे. बरं ह्या 33 कोटी देवता जरी आपण मान्य केल्या, तुम्ही म्हणताय म्हणून, एका सेकंदाला एक देवता पूजली तरी 33 कोटी आपल्या जीवनामध्ये संपतील काय? 100 वर्षाचं आयुष्य 50 वर्ष झोप्यात गेले राहिलेले, मग बालपण, अज्ञान, करिअर, जबाबदाऱ्या काय राहतं हातामध्ये. परंतु स्वामी श्री चक्रधरांनी 81 कोटी 1,10,10 देवता सांगितले. सर्व ब्रह्मांड चालवण्यासाठी फौज निर्माण केलेली, हा एक सिस्टमचा भाग आहे. हा प्रपंच, हा संसार, हा सृष्टी चालवण्यासाठी ती केलेली, उभी केलेली एक शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याच्यामुळे आपली भक्ती ही मुक्तीसाठी आहे, आणि मुक्तीसाठी केलेली भक्ती ही परमेश्वराची करावं लागते. आता तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पण असेल, क्लर्क पण असेल, ग्रामसेवक पण असेल. आता त्या शिपायाला जर तुम्ही सरपंच म्हणायला लागले आणि सरपंचचे जे कामाची अपेक्षा आहे, अधिकार आहे, त्या शिपायाकडून करायला लागले, तर ती तुमची चुकी काय त्या शिपायाची चुकी आहे? हे तुम्हाला कळायला पाहिजे की हा शिपाई आहे, याचं फक्त झाडायचं, लोटायचं, साफसफाई करायचं आणि ऑफिस उघडायचंच काम आहे. सरपंच आहे, त्या सरपंचाकडे जाऊन ते काम करावं लागेल. आता या मंदिरात जर सभा मंडप बांधायचा म्हटलं तर सरपंचाकडे जाऊन उपयोग आहे का तुम्हाला? तुम्हीच निवडून दिलेला आहे, तुम्हाला आमदाराकडे जावं लागेल, आमदार निधीतून मग तो पैसा गोळा करावा लागेल. रस्त्याचं काम आहे तर आमदाराकडे, खासदाराकडे जावं लागेल. तुम्ही प्रत्येक गोष्ट, आमदार वेगळा, खासदार वेगळा, सरपंच वेगळा, सदस्य वेगळा, ग्रामसेवक वेगळा, तलाठी वेगळा, तहसीलदार वेगळा, कलेक्टर वेगळा, साऱ्याला वेगळे समजते. आणि एकीकडे काय म्हणते, सारी एकच.
मग सारी एकच आहे का? तुमच्या बांधावर बी मसोबा आहे ना, मग इकडे तिकडे जायची काय गरज आहे? तिथंच पाया पडत जा ना तुम्ही. पण याचा विचार आपण करत नाही. हे तत्वज्ञान आहे. हे स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं तत्वज्ञान आपल्यापर्यंत परमेश्वरांनी तत्वज्ञानातून स्वतः येऊन सांगितलेलं आहे, दिलेलं आहे. श्रीकृष्ण महाराजांनी द्वापर युगात सांगितलं, कलियुगात स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं. हे समजून घेऊन परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं, अंधश्रद्धेतून कर्मकांडातून बाहेर पडणं, म्हणजे संस्काराने आपलं जीवन सुंदरपणे जगणं म्हणजे उपदेश घेणं, सुंदरपणे जीवन व्यतीत करणं म्हणजे परमेश्वर प्राप्ती करणं. आणि याला लागतो त्याग. त्यागाशिवाय तर पर्याय नाही. आणि त्याग करायचा म्हणजे काय? सारे आता खाल्लंय पिलंय, आता खायला दिलं तरी खात नाही, पचत नाही, त्यावेळेस त्याग करायची इच्छा ठेवा. आणि म्हणून त्यागाशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. आणि तो त्याग, आता तुमच्या गावातच मंदिर आहे त्याच्यामुळं खूप अवघड नाही आहे. त्याग करायचा म्हणजे काय करायचं? संन्यास घ्यायचा. आई आता काहीच राहिलं नाही, मग आता काय करायचं? संन्यास घ्यायचं. म्हणजे संन्यास कसं काय घ्यावं? लोक काय म्हणतील? लोक काय नरक चुकावणार आहे काय? लोक तर असे बी म्हणताच येते ना, म्हातारी काय विनागर काम नाही धाम नाही, नुसती बडबड करत राहते, गप बसायचं. तर असे बी नावं ठेवतातच. ते एक घोड्यावरती मुलगा आणि वडील घोडा घेऊन जातात असतो. लोक नावं ठेवायला लागले, घोडा असूनही बी बसत नाही म्हणजे. हे दोन्ही पायी पायी चालले आणि घोडा चाललाय. मग ते ऐकलं त्यांनी. वडील काय म्हणतात मुलाला? तू बैस. आता वडिलांचं प्रेम राहतं मुलावरती. तू बैस म्हणे. तो बसला चालला. पुढचं लोक काय म्हणतात? याला काय माणूस आहे म्हणे, काय पोरगा नालायक आहे म्हणे, बापाला पायी पायी चालवलंय आणि स्वतः घोड्यावर बसलाय. त्यांनी ते ऐकलं. तो पोराला लाज वाटली. तो खाली उतरला. म्हणे दादा तुम्ही बसा आता. पुढं गेला आणि काय नालायक माणूस आहे, एवढं एवढं पोरगं पायी पायी चालवलं आणि स्वतः घोड्यावर बसलाय. यायला म्हणे असंही करता येत नाही, आपण दोघं बी बसू म्हणे आता घोड्यावर. पुढं म्हणलं काय नालायक माणसं आहे म्हणे, त्या घोड्याला काही जीव आहे का नाही म्हणले. दोघंही त्याच्यावर बसले. आपल्याला घोड्यावर बसूही देती नाही लोक, उतरूनही देती नाही, बसूही देती नाही, चालूही देती नाही. त्यांनी काय केलं? मग त्या घोड्याला उलटं केलं, स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालले. लोकांना काय प्रकार नाही, याला चालताच येत नाही म्हणे. तसंच समाजात राहत असताना समाज आपल्याला बोलणारच आहे, सांगणारच आहे, नावं ठेवणारच आहे. परंतु ते आपल्या हिताचं नाही. आपल्या हिताचं काय आहे का? परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान, आपल्या जीवनाच्या मुक्तीसाठी सांगितलेला दिलेला धर्म संस्कार हा आपल्या हिताचं आहे. हे लक्षात घ्या. आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने काय करावं लागेल हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. हे जर आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर धार्मिकता, धर्म अगदी सोपा, सरळ आणि दररोज सातत्यपूर्ण क्षणोक्षणी करण्याचं गोष्ट आहे. हिला जर लक्षात घेतली तर तुम्ही जिथे असाल तिथं धार्मिकता कराल. समाजात जा, चांगले बोला, खोटं करू नका, भामटेपणा करू नका, चोऱ्या माऱ्या करू नका, कोणाच्या खिशातलं माझ्या खिशात येईल याची इच्छा ठेवू नका. धार्मिकता आहे. आपल्याला डोक्यात धार्मिकतेच्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत. नैतिकता पाळा जीवनामध्ये. आम्ही कपडे घातले ना, आम्ही तुम्हाला जर बोलवायला लागलो, खोटे नाटक करून तुमच्या खिशातले पैसे काढायला लागलो, एका पंक्तीमध्ये 4-4 पंक्ती लोकांच्या घ्यायला लागलो, तर मग आम्हाला देव भेटेल काय? कपडे घातले म्हणजे काही सबसिडी असते का? असं काही नसतं. तुमच्याकडे जे आहे तेच आमच्याकडे. आम्ही खोटं वागले, उलट पोलीस आहे, त्यांनी कायदा सांभाळायचा राहतो, परंतु तर त्यांनी गुन्हेगार केला ना, त्यांनी आमदार आहे, गुन्हा जर केला ना त्याला जास्त सजा भेटते. कारण मीडिया लगेच, आणि सर्वसामान्य माणसांनी तोच गुन्हा केला ना तर ते कधी पेपरला येतं आणि कधी जातं आणि त्याला कधी जामीन भेटतो आपल्याला कळत नाही. तसं जो पदावर आहे त्या पदावाल्याने जर चुकी केली ना तर त्याला जास्त सजा असते, जास्त दंड असतो. त्याच्यामुळे आम्ही त्याच रस्त्यावर आहे, तुम्ही त्याच रस्त्यावर आहे, आम्ही थोडं पुढं असेल, परंतु तुम्हाला जे तत्वज्ञान आहे तेच आम्हाला आहे, तुम्हाला जो आचार आहे तोच आम्हाला आहे. प्रत्येकाने ते आपलं आपलं पद्धतीनं सांभाळायचं असतं. पहिलीतला विद्यार्थी असतो, 10वीतला विद्यार्थी असतो, अभ्यास करावाच लागतो, शाळेत जावाच लागतं. फक्त अभ्यासामध्ये फरक आहे, परीक्षेमध्ये फरक आहे. परंतु तुम्ही काय ना आम्ही काय, एकाच रस्त्यावरती परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने करणारे प्रवासी आहोत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतोय, तुमच्याकडून आम्ही काहीतरी शिकतोय, आणि परमेश्वरापर्यंत आपल्याला स्वतः घेऊन जायचे. हे लक्षात ठेवून जर धार्मिकता केली तर धार्मिकता खूप अवघड नाही आहे. कोणाला काही मनात प्रश्न असेल तर यावरती विचारू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.